त्यांना आम्ही रिकमेंडेशन दिले की बाबा तुम्ही एक टाका आणि नंतर तुम्ही आम्हाला पाणी पाजल्यानंतर परत सांगा. आम्ही सावरगाव बळीराजा त्यांना सांगून तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती फॉरवर्ड करायचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करू. नेक्स्ट फक्त हां मगाशी नंतर मी सगळ्यात राहून गेलो की त्याच्यात थिअरी आहे की ट्रायकोडर्मा ॲजोस्ट्युलम पण केएचपी पण आहे बघा. केएचपी म्हणजे पोटॅश सोल्युबल बॅक्टेरिया. आता पोटॅश सोल्युबल बॅक्टेरिया काय करतात? जमिनीतला जो अनअवेलेबल फॉर्ममधला बॅक्टेरिया म्हणजे उचलता न येण्याजोगा फॉर्ममध्ये जो बॅक्टेरिया आहे तो उचलण्याचं काम करतो. आणि मगाशी कसं मी मगाशी सांगितलं की स्टोरेज तुमच्या झाडाला काढला ठेवला जातो. आपली इतकी कॅसेट पोलिकडचा भाग आहे त्या जमिनी ऑलरेडी पोटॅश फिश बनवली याच्यात ऑलरेडी पोटॅशचं पर्सेंटेज जास्त आहे. आपल्याला गरज काय आहे? एक्स्ट्रा पोटॅशची सध्या गरज नाही. आपल्याला जो अनअवेलेबल फॉर्ममध्ये जो तिचा पोटॅश आहे तो उचलून घेण्याचं काम करण्यासाठी बॅक्टेरिया आहे. तो इनबिल्ट आणि इनबिल्ट त्यामध्ये आहे. म्हणजे आपले जे प्रॉब्लेम्स आहेत म्हणजे सुरुवातीला पाऊस पडला किंवा नर्सरी बाहेर बरोबर का आता एक्सेस पाऊस झाला टँकिंग ऑफ झालं वीट झालं मग लागली आणि कांदा होता खराब झाला. त्याच काळात जर समजा आपण बाहेर औषध काय वापरले असेल तर ते वाचण्याची पर्सेंटेज 40-50% वाढली असेल. ती बरोबर होतं ॲज अ कन्सल्टंट म्हणून तुम्ही माझ्या मनात समज असा तुम्ही बऱ्याचशा काही म्हणतात वापरा तर त्या पद्धतीने ते काम करतं. त्यामुळे कुठे त्याच्यात असल्यामुळे साईज चांगला बनल्यानंतर त्याचं TCS वाढतं. TCS ज्याच्यामध्ये आपण जे रेक्रुटमेंट असतं त्याच्यात आपण त्याचा TCS चेक करतो. आपल्याला असं कळतं की आपला TCS किती पाहिजे 5 पासून 30 पर्यंत पाहिजे मॅक्सिमम. ज्याचा TSS जास्त त्याचा कांदा जास्त दिवस टिकणार त्याला काजळी येणार नाही पत्ती खराब होणार नाही. मग नेक्स्ट आम्ही काही ठिकाणी गव्हावर ट्रायल करतो सांगली पेटरमध्ये 7 दिवसापूर्वी आम्ही एका जारमध्ये थोडंसं खत टाकलं. मार्केटमध्ये उपलब्ध असतं 2 MPT सर कमी. मी असं म्हणत नाही मार्केटमध्ये तिथं कंपन्यांचं खत नाही. मार्केटमध्ये उपलब्ध असलेलं NPK एखाद्या चांगल्या स्टँडर्ड कंपनीचं 20-20 नाव सांगते एखादं खत आणि वापरलं तर इथं दिसत असतं मला इथं 20-20 लिहिलं इथं 20-20 लिहिलं तिथं 20-20 लिहिलं 20-20 बरोबर आणि तुम्ही ट्रायल लावली आणि 7 दिवसात काय फरक पडला? फरक काय फरक दिसताना असं वाटतं की बाबा हे बरोबर तर नाही. तुम्ही वापरून बघा मग आपण याच्यावर चर्चा करू. नेक्स्ट हे पेरणी यंत्रातून जातं मका करत असाल गहू करत असाल तिथून तुमच्या काळात पेरणी यंत्रात तुम्ही ऐवजी हे पेरलं तर पैसे पण वाचतील आणि उत्पादन पण वाढवतील. आम्ही ट्रॅक्टर म्हणून पेरणी यंत्रातून ते घालून होईल. आता बैलाची पेरणी कमी झाली ना बैला आता प्रत्येकाच्या लावलेला कमी त्यामुळे शेतकरी कमी वाढले कमी वाढले ड्राय मॅटर कमी त्याच्यामुळे तुम्हाला ऑर्गॅनिक खताकडे वळावं लागणार आहे. जर तुमच्या पूर्वजांनी आई वडिलांनी आजोबांनी तुमच्याकडे जी शेती केली तशी तुम्ही चांगल्या सुस्थितीत पुढच्या जनरेशनसाठी जमीन देणं हे तुमच्यासाठी कठीण आहे. कारण काय येणारा दिवस येणारा काळ फक्त शेतकऱ्याचा प्रामाणिकपणे सांगतो छाती फाटून सांगतो येणारे दिवस शेतकऱ्यांचे. कारण काय सगळी लोक शहराकडे चालले गावाकडे मजूर मिळत होते त्यामुळे घरची शेती पिकत नाही पिकवायला वेळ नाही माणसं नाही. पण जो शेती पिकवतोय त्याला सोन्याचा भाव येणार फक्त थोडासा येणार 2030 2035 पण जो दिवस येणार तो शेतकऱ्याचा दिवस येणार. कारण की ऑनलाईन गहू मागवता येईल पण जरी तुला नाही तर काय मागतो ऑनलाईन दूध ऑर्डर करतोय गाईने दूध दिलंच नाही तर काय करणार. नेक्स्ट टोटी नावाची ते पण पेरणी यंत्रात जातं. माझी 3 मिनिटं राहिल्या का फक्त 10 मिनिटं लक्ष द्या. 3 मिनिटं राहिल्या. नेक्स्ट मी खर्चाला आपल्या भारत सरकारचं पेटंट आहे त्याला पण पेटंट आहे 16 घटक आहेत प्लस 400 रेट आहे. हे पेरणी यंत्रात जातं पेक्षा हे रिझल्ट एक्सलंट आहे तुम्ही वापरून बघू शकता. PH नावाचा आहे जे बघा आपण व्हिडिओ लावला होता ते पण लागला तुम्ही काय सजेस्ट करताय त्याचे रिझल्ट चांगले आहेत ते वापरू शकता. नेक्स्ट
बॉल नावाचे एक आहे त्याला 2011 मध्ये आम्हाला पेटंट मिळालेलं आहे, 2020 मध्ये पेटंट मिळाले. बायो नायट्रोजन फॉर्म्युलेशन ऑफ ऑर्गॅनिक सस्टेनेबल फार्मिंग म्हणजे येणाऱ्या काही दिवसात आम्ही युरियाला पर्याय म्हणून जे खत बाजारात देऊ शकतो. आमची त्याच्या संदर्भात इफकोसारख्या एका चांगल्या कंपनीबरोबर चर्चा चालू आहे. आता काही दिवस झालेलं नाही म्हणजे ते घरी सांगतो, पण देव करू जर ते फायदे झालं तर युरियाला पर्याय म्हणून आपल्याला खत येणाऱ्या काही दिवसात उपलब्ध. नेक्स्ट बायोफॉस्फेट नावाचं खत आहे, तुम्ही सुपर फॉस्फेट वापरताना त्याच्यात बॅक्टेरिया असलेलं खत आणि 15% टोटल फॉस्फरस असलेलं खत. तुम्ही जे सुपर फॉस्फेट वापरता ते 16% फॉस्फरस असतं, बरोबर. याच्यात 15% कमी आहे, पण त्याच्यात बाकी फॉस्फेट सोल्युशन 2 प्रकारचे बॅक्टेरिया आहेत, त्याच्यामुळे सुपर फॉस्फेटला पर्याय म्हणून तुम्ही वापरू शकता. ठीक आहे. बॉल मला सांगितलं यासाठी प्रोग्राम तयार होते. जे परिणामाचे खत आहे, एका किलोमध्ये 5 ट्रिलियन बॅक्टेरिया आहेत. हे कन्सोर्शियम प्लस ॲझोस्पिरिन ट्रायकोडर्मा एलियन इनपुट आहे. नेक्स्ट ट्रायकोडर्मा मला सांगितलं ना, तुमच्या शेतीला ट्रायकोडर्माची गरज आहे. तुम्ही आमच्या कंपनीचा वापर एकदम मोठाच वापर, ट्रायकोडर्मा आपल्या कांद्या पिकासाठी वरदान आहे, वापराचा फायदा होतो. नेक्स्ट आता एक छोटासा कांद्याचा दाखवतोय, फक्त शांतपणे ऐका. हे झालं की तुम्ही हाताने नमस्कार करतो आणि बाय बाय. ओके प्ले साऊंड तुमचा झाला याच संधी गेला होता 18 साल, पण तुमच्या सगळ्यांच्या मनातली भावना मंजिले मिलेना तो मुकद्दर की बात है, हम कोई छुट्टी ना करे गलत बात है, जिंदगी जन्मों से बड़ी आलो वक्त को बलंद बनायला शिकलो, ज्यांनी वेळ साधली आणि शेतकऱ्यांच्या आयुष्यामध्ये आनंद पेरला, उत्पादन त्यांनी दुप्पट केलं, अशा सर्वांचे लागले की सरकार व्यक्ती करतो त्याच्या घरात आपण या ठिकाणी स्वागत करूया. सर्वांच्या घराची गंमत आहे. खरं तर आपण सर्वांची इच्छा, सर्वांच्या मनातली भावना, एक व्यक्तीने आताच्या बाहेर श्रीलंका असेल, इस्रायल असेल, अनेक राजकारणामध्ये गेल्या बाजूला एक होता शेतकऱ्यांसाठी तो विठ्ठल झाला. ही व्यक्तिगत समाजाला पाहिल्याची बरोबर साहेब आपल्याला वेगवेगळे इतकं आहे. जोडून घे कुठे स्क्रीन लावून आपलं कनेक्ट झाले.
माईक मध्ये न बोलता आवाज येतोय का? आता आवाज येतोय? नमस्कार जुन्नरकर. ज्यावेळेस मी शिक्षण घेत होतो त्यावेळेस शैक्षणिक सहल आमच्या शाळेने म्हणजे आयोजित केली होती. पण त्या शैक्षणिक सहलला मला शिवजन्मभूमी जुन्नर त्या ठिकाणी येता आलं नाही, कारण माझ्याकडे तेवढी माझी आर्थिक परिस्थिती नव्हती. त्याच्यामुळे मला पोहोचता आलं नव्हतं, की फी भरता येत नव्हती. पण आज नियतीच बघा किती चालू येते आणि जुन्नरकरांनी किती मोठ्या जंगीमध्ये माझं स्वागत केलं, त्याबद्दल सर्व जुन्नरकरांना मनापासून धन्यवाद. आवाज माहित नाही येतोय नक्की? लांब धरो की जवळ धरो? या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्व मान्यवर, माझे शेतकरी बंधू आणि महिला वर्ग सुद्धा आलेला आहे, त्यांचं मनापासून धन्यवाद मी मानतो. या कार्यक्रमाला मुख्यतः नांगू सीड आणि क्रियाजन कंपनी यांच्या वतीने व संदेश तांबोळी आणि त्यांचे सहकारी यांनी हा कार्यक्रम आयोजित केला आणि मला त्यांनी या कार्यक्रमासाठी बोलवलं. त्याबद्दल नांगू सीड कंपनी, क्रियाजन कंपनी आणि जुन्नरकर यांचं मनापासून पुन्हा एकदा धन्यवाद मानतो. यामध्ये बरेच नाव आहेत. संदेश तांबोळी आहेत, संतोष तांबोळी सरपंच आहेत, समीर शेठ भोर यांनी या कार्यक्रमासाठी हे केलेलं आहे, दीपक देहरे आहेत, सिद्धेश बाळासाहेब बळीराजा सावरगाव त्यांचं खूप मोलाचं असं मार्गदर्शन आहे. नितीन पटारे सुलतान, तुम्हाला क्लासमेट मित्र म्हटलं तर काय हरकत नाही, त्यांनी सुद्धा या कार्यक्रमासाठी बरेच प्रयत्न केले. ऋषिकेश पवार आहे नांगू सीडचे, जे वेळोवेळी आम्हाला पण मार्गदर्शन त्यांच्याकडून होतं. प्रसाद भालेराव आहे, जितेंद्र शेठ गुंजाळ आहे, अजय सावरे आहे, सनी नेहरकर आहे नांगू सीडचे, योगेश गावडे शिरूर तालुका शेतकरी आहेत, ते आमच्यासाठी भरपूर काही पाळले आहेत सुरुवातीच्या काळामध्ये. आणि अक्षय चव्हाण यांचं मनापासून धन्यवाद करतो. आणि मी माझ्या जी प्रस्तावित आहे, जे मी तुम्हाला म्हणजे येथील शेतकऱ्यांनी सकाळपासून जे क्वेश्चन केले त्याबद्दल जे लेक्चर देणार आहे. बघा, मी आता माती जपणं आणि त्या विषयावरती मी बोलणार आहोत. तर क्रियाजन कंपनीमध्ये जे त्यांनी सांगितलं DNPG आणि टोटल 20 या सुद्धा खताचा वापर होऊ शकतो, ते तुम्ही म्हणजे पूर्ण लेक्चर ऐकलं तर त्यामध्ये कुठं ते बसेल हे सुद्धा तुमच्या लक्षात येऊन जाईल. सुरुवातीला मी माझ्या पार्श्वभूमी सांगतो. मी 2017ला कन्सल्टन्सी सुरुवात केली. सुरुवातीला जवळ जाण्याचं का लांब आहे? येतोय आवाज? 2017ला मी कन्सल्टन्सी सुरुवात केली. म्हणजे मी ज्युनियर सायंटिस्ट म्हणून ज्यावेळेस कामाला लागलो, ते अचानक काम सोडून मी गावी आलो. त्यावेळेस असं झालं की गावातील लोकांनी आणि घरच्या लोकांनी मला वेळ लागलं असं जाहीर केलं आणि त्यानंतरचा माझा खरा कीर्तनचा प्रवास सुरू झाला. त्यावेळेस माझ्याकडे म्हणजे आर्थिक एक रुपया सुद्धा नव्हता, पण शेतकऱ्यासाठी काही तर करायचं या उद्देशाने मी 2017ला कन्सल्टन्सी करायला सुरुवात केली. मी मगाशी सांगितलं प्लॉटवरती सुद्धा की प्लॉटवरती जाऊन म्हणजे असं मी 10 किलोमीटर असंच चालत जायचो. एका शेतकऱ्याला शेड्यूल लिहून द्यायचो प्लॉटवरती जाऊन आणि शेड्यूल दिल्यानंतर शेतकरी समोरच माझ्या पुढे म्हणजे चिठ्ठी फिरवून द्यायचा, म्हणजे काहीतरी येते आणि वर्ग सांगत नाही. त्यावेळेस माझी तब्येत बी नव्हती, मी 2017ला एकदम लहान होतो. त्यानंतर हळूहळू शेतकऱ्याच्या लक्षात आल्यानंतर सायकलवर प्रवास, 5,000ची गाडी आणि आज आता भारतातील सगळ्यात मोठी कन्सल्टन्सी म्हणजे हा मोठीपणा नाही, पण भारतातील सगळ्यात मोठी कन्सल्टन्सी म्हणून आज शेतकऱ्यांचा गट सगळ्यात माझ्याकडे आहे. तर आपण मुख्यतः म्हणजे वेगवेगळ्या पिकामध्ये काम केलं. त्याच्यामध्ये सगळ्यात आवडचे पीक आहे शिमला मिरची. त्याचं उत्पन्न ऊस
एकरी 100 टन सुद्धा निघत नाही तेवढं आपण शिमला मिरचीचं मोठ्या सेगमेंट मध्ये उत्पन्न काढलं. लहान मिरचीचा इंडिया सेगमेंट मध्ये जसं बारवी वगैरे तिचं एकरी 13,000 रुपयामध्ये 72 टनाचा अवरेज काढलेला आहे. कलिंगडाचा टरबूजाचा विचार केला तर 1 नंबर माल 40 टनापर्यंत घेऊन गेलेला आहे. खरबुजाचा विचार केला 8,000 रुपयामध्ये तर 38 टनाचं आपलं म्हणजे रेकॉर्ड आहे. टोमॅटोचा विचार केला तर आपण 3,000 जाळीपर्यंत उत्पन्न घेऊन गेलेलं आहे. बरेच शेतकऱ्यांनी त्याचं उत्पन्न सुद्धा काढलेलं असेल. तर या सर्व गोष्टी म्हणजे हे उत्पन्न एवढं रेकॉर्ड ब्रेक काढण्याच्या पाठीमागे काय काय जपलं पाहिजे आणि काय काय ट्रीटमेंट घेतली पाहिजे याच्याविषयी आपण जाणून घेणार आहोत. हे वाक्य सारखं तुम्ही ऐकलं असेल, माती व मातीचे आरोग्य समजून, म्हणजे माती जपलं की सारखं वाक्य ऐकलं असेल. तर मातीमध्ये काय काय प्रॉब्लेम येते ते तुमच्या सकाळी म्हणजे काही ज्येष्ठ नागरिकांनी किंवा जे शेतीमध्ये 20-20 वर्षांनी काम केलेलं आहे ते मातीबद्दल हे मातीचे प्रॉब्लेम आहेत आणि या मातीच्या प्रॉब्लेमवर तुम्ही आम्हाला सोल्युशन द्या असं बऱ्याच जणांचं एक पाठीमागच्या एका तासात तुम्ही आम्हाला सांगितलं आणि त्यानुसार बिराजदार सरांनी आणि मुद्दे लिहून टाकले आहेत. सर आवाज येतोय की? आवाज सगळ्यांनी येतोय ना? पाठीमाग बघा तुम्हाला कृषी प्रदर्शन मध्ये जसं पीक आपण म्हणतो ना, कृषी प्रदर्शन बघायला गेल्यानंतर जसं आपण रेकॉर्ड उत्पन्न तिथं बघतो किंवा त्या झाडावर एवढं भल्या मोठं असं सेटिंग किंवा जास्त प्रमाणात सेटिंग बघतो. तर ते सेटिंग आणि उत्पन्न करण्यासाठी माती अतिशय महत्वाची आहे आणि मातीतला पीएच हा अतिशय महत्वाचा आहे. तर मला तुम्ही सांगायचा मातीचा पीएच हा आयडियल किती असला पाहिजे? कोणी एकाने सांगितलं तर चालेल. बरोबर 7.5 ते 7च्या दरम्यान आपण त्याला न्यूट्रल असा पीएच म्हटलं जातो. तर आपण यामध्ये जे मोठीकरण करणार आहे पीएच पीसी ऑर्गॅनिक कार्बन जे आणि बुरशीजन्य किंवा विषजन्य रोग, अन्नद्रव्य, जैविक आरोग्य आणि केमिकल फिक्सेशन याविषयी आपण आता चर्चा करणार आहोत. त्यातील पहिला मुद्दा जमिनीचा पीएच. तर शेतकरी मित्रांनो जमिनीचा पीएच हा न्यूट्रल म्हणजे आयडियली 6.5 ते 7.5 असणं गरजेचं. आता हे शेड्यूल घेऊनच कळणार आहे असं डोक्यावरून जाणार आहे थोडस, पण हे गरजेचं आहे. बघा हे अतिशय गरजेचं आहे तरच पुढची ट्रीटमेंट किंवा तुम्हाला ते उत्पन्न मिळणार आहे आणि आता उत्पन्न मिळणार आहे. एकावरती एक नक्की डिपेंड आहे. तुमच्या भागातील प्रॉब्लेम आहे हा म्हणजे महाराष्ट्रातील म्हटला तर चालेल, जुन्नर मधला म्हटला तरी प्रॉब्लेम चालेल. तर जमिनीचा पीएच हा 7.5 ते 7.5 असणं गरजेचं आहे. मी तुम्हाला स्लाइड बघायला इकडे ऍसिडिक आहे, इकडे अल्कलाइन आहे, इकडे न्यूट्रल म्हणून दाखवलेलं आहे. तर आपण पहिल्यांदा ऍसिडिक आम्लीय जमीन म्हणजे ज्याचा पीएच 6 पेक्षा कमी आहे स्लाइड वर 6 पेक्षा कमी पीएच असलेल्या जमिनीबद्दल आपण जाणून घेणार आहोत. 6 पेक्षा कमी पीएच असेल तर बघा 6 पेक्षा कमी पीएच असेल तर त्या जमिनीमध्ये फॉस्फरस आणि कॅल्शियम इन्सोल्युबल होतात म्हणजे कॅल्शियम आणि फॉस्फरसची डिफिशियन्सी जाणवली. त्याचबरोबर तिथे लिहिलेलं आहे फेरस, मॅग्नीज आणि अल्युमिनियम. त्याच्यामध्ये अल्युमिनियम आणि फेरस हे टॉक्सिक म्हणतात आणि टॉक्सिक म्हणल्याबरोबर पुन्हा फॉस्फरस आणि कॅल्शियमची जाऊन फिक्सेशन होते. तर शेतकरी मित्रांनो त्यामुळे ऍसिडिक जमीन असल्यामुळे आपल्या पिकावरती काय परिणाम होतात? उदाहरणार्थ कांद्याचा विचार केला तर फॉस्फरसची डिफिशियन्सी जाणवल्यामुळे मुळीची संख्या आपल्याला कमी प्रमाणात दिसेल म्हणजे मुळ्याच येणार नाही, कमी प्रमाणात मुळे येतील. त्याचबरोबर कांद्यामध्ये जी पातीची संख्या आहे ती सुद्धा घटेल. ऍसिडिक जमीन असल्यानंतर कॅल्शियम इनसोल्युबल होतं. कॅल्शियम इनसोल्युबल झाल्यामुळे कांद्याचा आकार लहान राहील, कांद्याची पात पिवळी पडेल. हे ऍसिडिक जिथे काय परिणाम होतात तर हे अन्नद्रव्य परिणाम होतात ते फॉस्फरस, कॅल्शियम आणि अल्युमिनियम आणि फेरस हे टॉक्सिक बनतात. आणि पिकावर काय परिणाम होतात तर मी तुम्हाला सांगितलं कांद्याचा कमी बोलून मुळीची संख्या घटेल, पातीची संख्या कमी राहील, कांद्याची पात करते. जर टोमॅटो शिमला विचार केला तर मुळीची संख्या तर घटेलच घटेल, फुटवा कमी होईल, फुलगळ होईल, फळी वेळेवर होईल, परिणाम तुमच्या उत्पन्नावरती होणार आहे. तर यासाठी उपाययोजना काय करायची? जर आपली जमीन ऍसिडिक झाली असेल तर आपण याच्यावरती उपाययोजना काय करणार आहे?
तर जिप्सम किंवा डॉलमेटचा वापर करणार आहोत. त्याचबरोबर सेंद्रिय खताचा सुद्धा वापर करायचा आहे. शेणखत वापरायचं आहे. शेणखत नाही म्हणायचं नाही. शेणखतामध्ये तुम्ही शेणखत घेऊ शकता, कोंबड खत घेऊ शकता, गांडूळ खत घेऊ शकता किंवा तुम्ही हिरवळीचे खत सुद्धा करून ही ऍसिडिक जी जमीन आहे ती तुम्ही न्यूट्रल करू शकता. आवाज येत नसेल तर मी आहेच बोलू का? असंच बोललो ना. बघा आता येतोय का आवाज? पाठीमागे येतोय का? लांब धरू का? तर आता आपण ऍसिडिक जमीन, आम्लीय जमिनीबद्दल, म्हणजे हे महत्वाचं आहे, अतिशय महत्वाचं आहे. जरा थोडं डोक्यावरून जाईल. मी तुमच्या भाषेत समजवण्याचा प्रयत्न करतोय. याच्यासाठी म्हणजे जमिनीचा पीएच ईसी, म्हणजे मी आता लेक्चर देतो ह्याच्यासाठी मी लाखो रुपये मोजतोय कंपनीकडून किंवा कन्सल्टंट कडून किंवा दुकानदाराकडून लेक्चर द्यायला. हे तुम्हाला फ्री मध्ये मिळते. तुमच्या भाषेत सांगण्याचा मी प्रयत्न करतोय. म्हणजे लक्षात घ्या, मी तुम्हाला शेड्यूल पाठवून तुमच्याकडून मी फी घेणं ही माझा व्यवसाय नाही. तर मी बऱ्याच कंपनीला फॉर्म्युलेशन पुरवतोय किंवा बऱ्याच कंपनीचा मी फॉर्म्युलेटर आहे. बऱ्याच जणांना माहिती पण असेल. आणि या गोष्टी सांगायला मी बरीच फी करतोय, शेतकऱ्याकडून घेत नाही किंवा ती फी घेतली त्या कंपनीकडून म्हणून मी त्या शेड्यूल मध्ये ते मॉलिक्युल लिहून देत नाही. तर फॉर्म्युलेशन बनवून देण्याचं काम, युनिक फॉर्म्युलेशन बनवून देण्याचं काम मी करतोय. आणि त्यातीलच मुद्दे आहेत आणि त्या मुद्द्यावरतीच आपण उत्पन्न कसं घेतोय ते आता आपण म्हणजे एवढं उत्पन्न कसं ह्या मुद्द्यावरतीच आहे. याच्यामध्ये अल्कलाईन जमीन, क्षारीय जमीन आपण ज्याला म्हणतो. तर क्षारीय जमीन म्हणजे काय? ज्याचा पीएच 7.5 पेक्षा जास्त असलेल्या जमिनीला क्षारीय जमीन म्हटलं जातं. म्हणजे ज्या जमिनीत क्षारपटपणा जास्त असतो त्याला क्षारीय जमीन म्हटलं जातं. तर क्षारीय जमीन होण्याची कारणे काय आहेत? क्षारीय जमीन होण्याची कारण तुम्ही आता तुमच्यात 5 धरणे बरोबर, त्या जमिनीला वापसा न येऊ देता पाणी देणं किंवा पिकाची फेरपालट न करता किंवा विश्रांती न देता सारखीच पिकं घेणं, यामुळे मुख्यतः क्षारीय जमीन होऊ शकते. अति रासायनिक खताचा वापर केल्यामुळे सुद्धा जमीन क्षारीय होऊ शकते. त्याचबरोबर कमी सेंद्रिय खताचा वापर केल्यामुळे सुद्धा जमीन क्षारीय बनू शकते. फिक्सेशन हा मुद्दा सुद्धा आहे, ज्याच्यामध्ये सोडियम आणि क्लोरीन युक्त खते वापरल्यामुळे सुद्धा जमीन क्षारीय होऊ शकते. तर अन्नद्रव्य उपलब्धतेवरती काय परिणाम होणार आहेत? जमीन क्षारीय असल्यामुळे कोणकोणती जे अन्नद्रव्य आहेत ती इनसोल्युबल होणार आहेत किंवा जमिनीला मिळणार नाहीत. याच्यामध्ये मुख्यतः झिंक येईल, फेरस येईल, मॅंगनीज येईल, बोरान येईल. ही जी अन्नद्रव्य आहेत, जे मायक्रो न्यूट्रिएंट आहेत, ही अन्नद्रव्य इनसोल्युबल होती आणि पिकाला मिळणार नाही. त्याचा पिकावरती काय परिणाम होतो? कांद्यावरती जर विचार केला तर कांद्यामध्ये पाती पिवळं पडणं, पाती करपणं, पातीची संख्या कमी येणं, त्याचबरोबर लहान आकाराचा कांदा म्हणजे जन्माला येणं किंवा दुबाळ कांदा म्हटला जातो, म्हणजे दोन जोड कांदा जन्माला येतो. त्याचबरोबर कांद्याची टिकवण क्षमता सुद्धा याच्यावरती डिपेंड आहे. आणि ही जमीन तुमची आताची आहे जुन्नरकरांची किंवा आपल्या महाराष्ट्राची जमीन ही अल्कलाईन झालेली आहे सध्या. त्याच्यामुळे ह्या अल्कलाईन जमिनीवरती आपल्याला काम करायचं आहे. याच्यासाठी आपण उपाययोजना काय करायच्या आहेत? तर जिप्समचा खताचा वापर करायचा आहे आणि सल्फरयुक्त खताचा, जसं सिंगल सुपर फॉस्फेट आहे, या खताचा वापर करून सुद्धा आपण अल्कलाईन जमीन तात्पुरती म्हणजे न्यूट्रल करू शकतो. याच्यावरती जर परमनंट उपाय पाहिजे असेल तर आपल्याला सेंद्रिय खताचा वापर करायचा आहे. सेंद्रिय खतामध्ये शेणखत आहे, गांडूळ खत आहे, कोंबड खत आहे आणि मुख्यतः हिरवळीच्या खताचा वापर करायचा आहे. आता इथं चौधरी साहेब आहेत, मी त्यांना फॉर्म्युला दिला होता 2-3 वर्षापूर्वी. हिरवळीचे खत करा, त्याच्यामध्ये ताक, झेंड्या आणि द्विदल जे धान्य आहे त्या धान्याचा वापर करा. हेक्टरी 50 गाड्या शेणखत झाल्यासारखं तुम्हाला होईल आणि तुमची जमीन आहे जी क्षारीय आहे ती न्यूट्रल होईल आणि तुमचं उत्पादन वाढेल. यानंतरचा आपण पुढचा मुद्दा बघणार आहोत. मुद्दे क्लिअर करतो आणि परत प्रश्न उत्तराकडे येत आहे. पण हे मुद्दे अतिशय महत्वाचे, ह्याच्यात तुमचे क्वेश्चन पण असतील आणि हे समजणं गरजेचं आहे. आता विद्युत वाहकता ईसी, जमिनीचा ईसी आपण ऐकलं जातो किंवा पाण्याचा ईसी,
ऐकला जातो. तर ईसी म्हणजे काय, इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी म्हटलं जातं ईसीला. ईसी म्हणजे काय, तर मातीमध्ये किंवा पाण्यामध्ये असलेलं क्षारांचं प्रमाण किती टक्के आहे त्याला इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी म्हटलं जातं. बघा, पिकामध्ये योग्य एसी किती असावा, म्हणजे वेगवेगळ्या पिकामध्ये तो एसी किती असावा. तर आपण कांद्याचा विचार केला, म्हणजे आता इथं आपण मुख्यतः मला 3 पिकाबद्दल बोलायला सांगितलेलं आहे, कांद्याबद्दल, टोमॅटो बद्दल आणि शिमलाबद्दल. जर ईसी हा आपण कांद्यामध्ये जर विचार केला तर 1.2 डेसी सिमेंट्स पर मीटर, डेसी सिमेंट्स पर मीटर हे त्याचे एकक आहे. बघा कांद्यामध्ये किती असायला पाहिजे. आता हे मी फक्त तुम्हाला स्लाइड वरती दाखवून देतो आणि ह्याच्यावरती उपाययोजना ह्या शेड्यूल मध्ये आहेतच. पण कसं काम वैभवकर टेक्नॉलॉजी कसं काम करते, म्हणजे अंदाधुंद नाही किंवा तुमचं फोटो बघून नाही, म्हणजे फोटो बघून काहीतरी उठून द्यायचं असं नाही. तर ह्या सगळ्या गोष्टी विचारात घेतल्या जातात, त्यामुळे उत्पन्न वाढतं. तर टोमॅटोचा विचार केला तर हा ईसी आहे तो 1.5 डेसी सिमेंट्स पर मीटर पाहिजे. शिमलाचा विचार केला तर 1.5 ते 2 पर्यंत असणं गरजेचं आहे. आणि हाच एसी 2.5 पर्यंत झाला तर तुमच्या जमिनीत जे न्यूट्रिएंट आहेत, एनपीके आहे, दुय्यम आहे किंवा सूक्ष्म आहे, सूक्ष्म अन्नद्रव्ये हे इनसोल्युबल होतात आणि पिकावरती डिफिशियन्सी जाणवते. त्याच्यामुळे पिका आता ईसी वाढल्यास पिकावरती काय काय परिणाम होतात मी सांगितलं की एनपीके इनसोल्युबल असल्यामुळे एनपीके तुम्हाला डिफिशियन्सी जाणवेल, मायक्रोन्यूट्रिएंटची तुम्हाला डिफिशियन्सी जाणवेल आणि दुय्यम अन्नद्रव्याची सुद्धा डिफिशियन्सी जाणवेल. एनपीके मध्ये जर तुम्ही फॉस्फरसची डिफिशियन्सी जर घेतली कांद्यामध्ये आणि शिमलामध्ये तर तुम्हाला मी आता मगाशी सांगितले की फॉस्फरसमुळे मुळीची संख्या जास्त वाढते, ह्युमिक ऍसिडमुळे मुळीची संख्या वाढत नाही, ही लक्षात ठेवा, नाहीतर परत प्रॉब्लेम होईल. आता कधी कधी बऱ्याच जणांची ह्युमिक ऍसिड वरती मॉलिक्युल बी असेल, काही जणांना दुखवलं पण जाईल. पण मी माझ्या आयुष्यात कधीच ह्युमिक ऍसिड लिहून दिलेला आहे, कोणी पण विचारा शुगल घेणार आहे तरी पण माझी मुळी ह्युमिक ऍसिड 5 किलो सोडून जेवढी वाढत नाही तेवढी त्याच्या 25% खर्चात माझी मुळी त्याच्यापेक्षा 1 फुटाने वाढेल. हे मी तुम्हाला शेड्यूल मध्ये देतोय, सांगतोय. तर टोमॅटो आणि शिमला पिकावरती काय परिणाम जाणवणार आहे, त्याचे मुळीची संख्या कमी होणार आहे, फुटव्याची संख्या, फुलगळ होणार आहे, फुलांची संख्या कमी. आणि ईसीचा बघा इथं कांद्यावरती क्षेत्र जास्त आहे, कांद्या ईसीचा काय परिणाम होतो कांद्यावरती, तर टिकवण क्षमतेवरती सगळ्यात मोठा परिणाम होतो. आणि कांद्याचं अवरेज आहे ती ईसीमुळे घटतं, म्हणजे हे तुम्हाला जपणं गरजेचं आहे. आता ईसी वाढण्याची मुख्य कारणे काय आहेत, आता तुमच्या भागामध्ये ईसी वाढण्याची मुख्य कारण आहेत. सरपंच साहेबांनी सांगितलं की आम्ही कांदा काढून घेतो, सरपंच साहेब कुठे आहेत, कांदा काढला की लगेच सोयाबीनचं पीक घेतो, म्हणजे विश्रांती न देता. तर ईसी वाढण्याची मुख्य कारणे काय आहेत, एकावर एक पिकं घेणं, न विश्रांती देता एकावर एक पिकं घेणं, पाण्याचं मॅनेजमेंट न करता पाणी जास्त प्रमाणात सोडणं, रासायनिक खताचा जास्त वापर करणं, जैविक खताचा कमी वापर करणं, क्लोराईड युक्त खताचा जास्त वापर करणं, म्हणजे आपण एमओपीचा जास्त वापर करतो काय काय शेतकरी, तर ते क्लोराईड युक्त खतं आहेत त्याचा सुद्धा वापर टाळायचा आहे. हे ईसी वाढण्याची मुख्य कारणे आहेत. याच्यावरती उपाययोजना आपण काय करू शकतोय बघा, ईसी वाढल्यानंतर उपाययोजना काय करू शकतोय, तर आपण जिप्समचा वापर करायचा आहे, त्याचबरोबर सेंद्रिय खताचा वापर करायचा आहे. आणि ईसी सगळ्यात कमी करायचा असेल, घरगुती उपाय असेल तर आपल्या जमिनीत पाणी साठवून ठेवायचं, त्याच्यामुळे जे क्षार आहे ते खालच्या बाजूला जाते आणि तुमचा ईसी हा मेंटेन राहील. 1.2च्या आसपास ईसी आहे, त्यामुळे जे बी न्यूट्रिएंट आहेत एनपीके, दुय्यम आणि सूक्ष्म हे पिकाला अवेलेबल होतील आणि पीक वाढीसाठी आणि उत्पन्न वाढीवरती नक्कीच त्याला फरक पडेल आणि उत्पन्न वाढेल. यानंतरचा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे केमिकल फिक्सेशन, म्हणजे मी इथल्या जमिनीवरती त्या पिकावरती हे मुद्दे घेतलेले आहेत तुमच्या क्वेश्चनवरती. आता केमिकल फिक्सेशन म्हणजे काय, की आता इथे बरेच बऱ्याच जणांना सकाळपासून भेटलो, त्यांना मी विचारलं तुम्ही कांद्याला भेसळ डोस टाकता, त्याच्यामध्ये काय काय टाकता, तर बऱ्याच जणांचा प्रश्न होता सर आम्ही 1846 टाकतो, 1026 टाकतो, एमओपी टाकतो, सिंगल सुपर फॉस्फेट टाकतो, बरोबर मायक्रोन्यूट्रिएंट टाकता का, म्हणजे 40 किलोची बॅग येईल किंवा 52 किलोची बॅग येईल. तर मला शेतकरी मित्रांनो एवढं सांगायचं की केमिकल फिक्सेशनमुळे सगळ्यात मोठा आपला जो खर्च आहे आणि या केमिकल फिक्सेशनमुळेच आपल्या जमिनीचा, मगाशी मी पीएच आणि एसी वरती बोलतोय, या केमिकल फिक्सेशनमुळे पीएच आणि एसी वाढणार आहे.
तर 1846 मधला फॉस्फरस आणि मायक्रोन्युट्रिएंट मधला झिंक सल्फेट हे जाऊन फिक्सेशन होतं आणि फिक्सेशन झाल्यामुळे ते इनसोल्युबल झाल्यामुळे पिकाला उपलब्ध होत नाही. त्याचबरोबर फॉस्फरस बरोबर कॅल्शियमचं सुद्धा फिक्सेशन होतं. म्हणजे बघा आपण शेड्यूल मध्ये हे देतोय समजा 52, 34, 13, 40, 13, पण त्याच्यावरती कोणतं न्यूट्रिएंट देणार आहे ते आपण ठरवतोय. त्याच्यामुळे हे फिक्सेशन आपल्या शेड्यूल मध्ये होत नाही, जमीन शार्पट बनत नाही. आता तुम्हाला मार्केटमध्ये बऱ्याच कंपनीचं एक मॉलिक्युल आलेलं दिसेल. म्हणजे मी बोलणं चुकीचं आहे की एका ग्लासमध्ये बघा एका ग्लासमध्ये 0.34 टाकलं जातं आणि त्याच्यामध्ये झिंक सल्फेट टाकलं जातं, बरोबर ना. ते सोल्युशन फुटलं जातं आणि त्याच्यावरती 2-3 द्रावणाचे थेंब टाकल्यानंतर ते सोल्युशन क्लिअर होतं. म्हणजे काय दाखवलं जातं की फॉस्फरस आणि झिंक जो बॉन्ड तयार झालेला आहे, झिंक फॉस्फेट जे तयार झालेलं आहे ते सोल्युबल आम्ही कसं केलं. तर शेतकरी मित्रांनो मला सांगायचं आहे असं कोणत्याही मॉलिक्युलनं हे सेपरेट करता येत नाही. तुम्हाला जर हे घरी तयार करायचं असेल, बनवायचं असेल तर तुम्ही सायट्रिक ऍसिडचा फॉस्फरिक ऍसिड किंवा सल्फ्युरिक ऍसिड सुद्धा वापरून ते तुम्ही तयार करू शकता. हे केमिकल फिक्सेशन कसं काढायचं म्हणजे केमिकल फिक्सेशन झालेलं कसं त्याचा बाउंड ब्रेक करायचा आहे किंवा चिलेशन कसं करायचं आहे ती मी सांगणार आहे. पण मी तुम्हाला सांगितलं की तुमच्या खिशातला गांधीजी कसा काढून माझ्या खिशात मी घालायचा प्रयत्न करतोय ते मी सांगितलं की असं अशामुळे म्हणजे फॉस्फरस आणि झिंकचं फिक्सेशन झालेलं असा कोणताही मॉलिक्युल फिक्सेशन काढू शकत नाही. त्याच्यासाठी मायक्रो ऑर्गॅनिझम असणं गरजेचं आहे आणि मायक्रो ऑर्गॅनिझम कसे वाढणार आहेत ते आपण पुढच्या स्लाइड बघणार आहोत. केमिकल फिक्सेशन आता फिक्सेशन होण्याची मुख्य कारणे काय आहेत तर केमिकल फिक्सेशन होण्याची कारण पाठीमागची 2 आहेत मुख्यतः पीएच आणि ईसी. सगळ्यात जास्त खर्च आपला याच्यावरती होतोय. 0.34 बॅग शिमलाला किंवा टोमॅटोला रेट 100 रुपये किलो आहे म्हणून 25 किलो सोडलं म्हणून होत नाही. आवाज येत नाही. केमिकल फिक्सेशन होण्याची कारण काय आहेत बघा. उदाहरणार्थ मी 0.34 आज तुम्हाला शेड्यूल मध्ये दिलं, शिमलाला असू द्या किंवा टोमॅटोला. 0.34 कितव्या दिवशी अपटेक होतं? तिसऱ्या ते चौथ्या दिवशी अपटेक होतं. त्याच्यावरती आपण डोस देणार आहे कधीतरी कॅल्शियमचा किंवा कधीतरी मायक्रोन्युट्रिएंटचा. म्हणजे आपण फक्त बॅलर मध्ये विचार करतोय. लक्षात घ्या आपण बॅलर मध्ये फिक्सेशन होईल म्हणून विचार करतोय. जर आपण जमिनीमध्ये 0.34 दिलं आणि त्याच्यावरून किंवा 13-40 देऊ द्या किंवा 12-61 देऊ द्या, 19-19 देऊ द्या, त्याच्यावरती कधी तर आपण कॅल्शियमचा किंवा मायक्रोन्युट्रिएंटचा डोस देणार आहोत. हा दिल्यानंतर जमिनीमध्ये जाऊन सुद्धा फिक्सेशन होतं आणि त्याच्यामुळे बाउंड बनतात केमिकलचे आणि ते बाउंड बनल्यामुळे जमीन शार्पड बनते. फिक्सेशन होण्याची कारण मी तुम्हाला सांगितली. पीएच आहे, ईसी आहे, चुकीच्या पद्धतीने म्हणजे रासायनिक खताचा वापर करणं. म्हणजे कोणता म्हणजे आता बरेच शेतकरी आहेत मी त्यांच्या शेड्यूल मध्ये बघितले 13-13 मध्ये मायक्रोन्युट्रिएंट मिक्स करणारे बरेच शेतकरी आहेत आणि पिकाला सोडणारे आहेत. हे चुकीचं आहे. किंवा 1846 मध्ये मायक्रोन्युट्रिएंट टाकून म्हणजे ब्रॉडकास्टिंगची जी खतं आहेत ती टाकली जातात. त्याच्यामुळे हे केमिकल फिक्सेशन होतं. पिकानुसार प्रमुख फिक्सेशनच्या समस्या काय काय येतात. जर कांद्यामध्ये विचार केला बघा फिक्सेशन म्हणजे कांद्याला काही उठून कोणतीही गोणी उठून टाकायचा किंवा बेसिड डोस टाकायचा. त्याच्यामुळे काय काय फिक्सेशन होऊ शकतं. तुम्ही जर कांद्याला 50,000 रुपये जर खर्च करणार असेल तर तो फिक्सेशन वरती 50% जातो आणि लिचिंग वरती 20%, एकूण 70% जर तुमचं असंच रासायनिक खत जातं. त्याच्यामध्ये 50% फिक्सेशन हे कांद्यामध्ये. हाच विचार टोमॅटो आणि शिमला मिरचीमध्ये केला तर त्यामध्ये सुद्धा सूक्ष्म द्रव्य आणि फॉस्फरसची डिफिशियन्सी जाणवेल, त्यामध्ये फिक्सेशन होईल. फिक्सेशन टाळण्यासाठी काय उपाययोजना आहेत तर फिक्सेशन टाळण्यासाठी जमिनीचा ऑर्गॅनिक कार्बन वाढवणं गरजेचं आहे. त्याचबरोबर चुकीच्या पद्धतीने जे रासायनिक खत आपण टाकतो ते टाळणं गरजेचं आहे. आतापर्यंत मी तुम्हाला सांगितलं की जमिनीचा पीएच न्यूट्रल ठेवा, ईसी 1.2 ते 1.5 पर्यंत ठेवा, फिक्सेशन टाळा किंवा लिचिंग टाळा आणि यावरती जमिनीचा आत्मा किंवा आपण जे ऑर्गॅनिक कार्बन बघा लक्षात ठेवा हे असेल तरच आपण शिमलाचं उत्पन्न एकरी 100 टन घेऊ शकतो, टोमॅटो 3000+ कॅरेट काढू शकतो किंवा कांद्याचं उत्पादन याच्यावरती डिपेंड आहे. हा जमिनीचा आत्मा म्हटलं तरी काय हरकत नाही. लक्षात ठेवा ऑर्गॅनिक कार्बन असेल
तरच आपण उत्पन्न घेऊ शकतो. ऑर्गॅनिक कार्बन कशाला म्हणते मी 1-2 मिनिटात तुम्हाला त्याची व्याख्या सांगतो. 2 मातीचे कण घ्यायचे. बघा 2 मातीचे कण म्हणजे हा एक मातीचा कण आहे. 2 मातीच्या कणामध्ये हवा आणि पाणी असल्यामुळे मायक्रो ऑर्गॅनिझम वाढतात. त्याला ऑर्गॅनिक कार्बन असं म्हटलं जातं. म्हणजे बघा मार्केटमध्ये जो ऑर्गॅनिक कार्बन कसं तयार होतं हे माहितीये का? कोणताही सजीव बघा ऑर्गॅनिक कार्बन कसा, ऑर्गॅनिक कार्बनची मी व्याख्या सांगितली की 2 मातीच्या कणातील जी पोकळी आहे त्याच्यामध्ये हवा आणि पाणी असल्यामुळे मायक्रो ऑर्गॅनिझम वाढतात. त्याला ऑर्गॅनिक कार्बन असं म्हटलं जातं. ऑर्गॅनिक कार्बन कसा तयार होतो? कोणताही सजीव मृत पावल्यानंतर बघा कोणताही सजीव मृत पावल्यानंतर तो कुजतो. बघा ही व्याख्या तुम्हाला कुठेच मिळणार नाही किंवा ऑर्गॅनिक कार्बन म्हणजे काय आहे हे सुद्धा समजणार नाही. लक्ष द्या, कोणताही सजीव मृत पावल्यानंतर तो कुजतो आणि कुजलेल्या घटकामध्ये म्हणजे जी कुजलेला भाग आहे जो ह्युमस तयार होतो त्याच्यामध्ये ऑर्गॅनिक कार्बन हा 30 ते 40% असतो. म्हणजे मी आता मार्केटच्या विरोधात बोलणार नाही. नितीन गडकरींनी ज्यावेळेस जमिनीचा ऑर्गॅनिक कार्बन हा 0.5च्या खाली आला असं सांगितलं, त्याच्या 8 दिवसात मार्केटमध्ये ऑर्गॅनिक कार्बन आले. काय बॉटलमध्ये आले, काय पाऊचमध्ये आले. म्हणजे मी म्हणत नाही त्याच्यामध्ये ऑर्गॅनिक कार्बन नाही, पण 1 किलोचा जर आपण विचार केला तर त्याच्यामध्ये 30 ते 40% ऑर्गॅनिक कार्बन आहे. बघा किंवा 1 बॉटल 1 लिटरचा विचार केला तर 30 ते 40% ऑर्गॅनिक कार्बन आहे. विचार करा 1 किलो आपण 500 रुपयाला ऑर्गॅनिक कार्बन टाकतोय, त्याच्यात 30 ते 40% ऑर्गॅनिक कार्बन आहे. म्हणजे किती टक्के झाला 1 किलो मध्ये? म्हणजे 300 ते 400 ग्रॅम. बरोबर. हाच ऑर्गॅनिक कार्बन जर आपण आपल्याला टनामध्ये मिळणार असेल आणि तो पण कमी किमतीत तर मग नक्कीच आपल्याला फायदा होईल का नाही? मग बघा आपण जर शेणखत घातलं म्हणजे मी तर म्हणतोय ऑर्गॅनिक कार्बन कुणालाही बनवता येत नाही. बघा मार्केटमध्ये आपली फसवणूक कशी होते. म्हणजे ह्याच्या बरेच जणांच्या ऑर्गॅनिक कार्बनचे मॉलिक्युल आहेत. म्हणजे मी बोलणं जरा उचित नाही पण जे आहे ते वास्तविक मी सांगणार आहे. जर आपण कुजलेलं शेणखत 10 टन जर टाकलं आणि त्याच्यामध्ये 30 ते 40% ऑर्गॅनिक कार्बन असेल तर किती टन आपण ऑर्गॅनिक कार्बन घातल्यासारखं झालं? 4 टन. बरोबर. 4 टन जर समजा आपल्याला मार्केटमध्ये 1 किलो ऑर्गॅनिक कार्बन घेणार असेल त्याची किंमत 500 रुपये असेल आणि तेच जर कुजलेलं शेणखत असेल किंवा गांडूळ खत असेल, कोंबड खत असेल किंवा हिरवळीचं खत 4 टन जर आपल्याला मिळणार असेल, 4 टन गुणिले 50 म्हणजे आपण घरी किती रुपये तयार करतोय? किती? 4 लाख रुपये. तर बघा हे आपण घरच्या घरी म्हणजे मार्केटमधला जो ऑर्गॅनिक कार्बन वरती सगळ्यात मोठा बिझनेस आहे तो लक्षात घ्या कसा केला जातो आणि शेतकऱ्याला कशी फसवणूक केली जाते. म्हणजे फसवणूक नाही, तुम्हाला त्या टक्केवारीत मिळेल पण त्या क्वांटिटी मध्ये नाही. तर ऑर्गॅनिक कार्बन असल्यानंतरच मागील मुद्दे आहेत ते कव्हर होणार आहेत. ऑर्गॅनिक कार्बन म्हणजे मी तुम्हाला सांगितलं योग्य ऑर्गॅनिक कार्बन किती असणं गरजेचं आहे. तसं जर आयडियल विचार केला तर तो 1% ऑर्गॅनिक कार्बन असणं गरजेचं आपल्या पिकाला. पण आपल्या जमिनीचा महाराष्ट्राचा जर विचार केला तर हा ऑर्गॅनिक कार्बन 0.5% पेक्षा कमी आलेला आहे. बघा 0.5% पेक्षा कमी आलेला आहे. बरेच शेतकरी ऑफिसला आल्यानंतर किंवा ऑनलाईन फोन केल्यानंतर साहेब आमच्याकडे शेणखत मिळत नाही, त्याला पर्याय सांगा. तर याला पर्याय नाही, तुम्हाला शेणखतच टाकायचं आहे किंवा हिरवळीची खतं करायचं. ऑर्गॅनिक कार्बन वाढवायचं असेल, जर तुम्हाला 0.5% पेक्षा जास्त ऑर्गॅनिक कार्बन न्यायचं असेल तर जास्तीत जास्त शेणखताचा वापर करायचा आहे. ऑर्गॅनिक कार्बन म्हणजे जर कांद्यामध्ये विचार केला तर 0.75% ऑर्गॅनिक कार्बन असणं गरजेचं आहे. टोमॅटो आणि शिमलामध्ये विचार केला तर ते प्रमाण 0.75 ते 1% असणं गरजेचं आहे. आणि आपल्या म्हणजे तुमच्या जुन्नरचा किंवा महाराष्ट्राचा ऑर्गॅनिक कार्बन विचार केला तर तो 0.5% पेक्षा सुद्धा कमी आहे. त्याच्यामुळे आपण उत्पादन वाढीची अपेक्षा जो करतो तर ती ऑर्गॅनिक कार्बन वरती येऊन थांबते आणि आपलं उत्पादन म्हणजे कमी मिळतं. ऑर्गॅनिक कार्बन कमी असल्यास तोटे काय काय होतात? तर ऑर्गॅनिक कार्बन कमी असल्यानंतर मी सांगितलं की ऑर्गॅनिक कार्बन म्हणजे जमिनीचा आत्मा आहे. ऑर्गॅनिक कार्बन कमी असल्यामुळे जमिनीचा पीएच तर एकतर अल्कलाईन किंवा ऍसिडिक बनतो, EC वाढला जातो, फिक्सेशनची मेन समस्या जाणवते. बघा फिक्सेशनची मेन समस्या जाणवते.
आणि जमिनीमध्ये वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी सुद्धा म्हणजे कमी जमिनीची वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी होते. परिणाम याचा काय होतो तर थेट मायक्रो ऑर्गॅनिझम वरती होतो. म्हणजे बघा ऑर्गॅनिक कार्बन का असणं गरजेचं आहे. आपण ज्वारी बाजरी गहू किंवा तांदूळ पिकवतो हे आपण डायरेक्ट खातोय का नाही खात. तर याच्यासाठी आपल्याला काय करायचं ज्वारी बाजरी गहू तांदूळ पिकल्यानंतर किंवा आपण ते शेतातून आणल्यानंतर त्याच्यावरती निवडणं त्याला दळणं भाजणं आणि ते नंतर आपण खातो. त्याचप्रमाणे मायक्रो ऑर्गॅनिझम पिकांना आपण दिलेले एमपीके दुय्यम आणि सूक्ष्म अन्नद्रव्य हे मायक्रो ऑर्गॅनिझम थ्रू जातात. मी तर म्हणेन की एनपीके दुय्यम आणि सूक्ष्म अन्नद्रव्य हे झाडाचं अन्नच नाही म्हणजे डायरेक्ट नाही. लक्षात घ्या ते सूक्ष्म अन्नद्रव्यामार्फतच जाणार आहे आणि याच्यासाठी गरजेचा आहे तो ऑर्गॅनिक कार्बन आहे. आता एवढा आता पिठा सांगितला झाला म्हणजे पीएचचा ईसीचा फिक्सेशनचा ऑर्गॅनिक कार्बनचा. तर याच्यावरती काय उपाययोजना आहेत किंवा काय आहे तर ते आपण शेड्यूल मध्ये घेतोय. म्हणजे फिक्सेशन न होऊ द्यायची पण जबाबदारी आपली आहे, ईसीची पण जबाबदारी आहे, पीएच ची पण जबाबदारी आहे, फिक्सेशनची पण जबाबदारी आहे, ऑर्गॅनिक कार्बनची सुद्धा जबाबदारी आपण घेतोय. म्हणून उत्पन्न वाढते ध्यानात ठेवा. म्हणजे हे उत्पन्न कशामुळे वाढते हे मी थोडक्यात सांगतोय. म्हणजे असा काय मला फॉर्म्युला सापडलाय किंवा असं काय मी शोध लावलाय असं काय नाही. ह्या गोष्टी सगळ्या मी करतोय आणि ह्या तुम्हाला करायच्या आहेत. एक एक जणाला करायच्या आहेत. जमीन टिकवायची असेल माती टिकवायची असेल उत्पन्न काढायचं असेल तर या गोष्टी विचारात घेणं गरजेचं आहे. आता त्यानंतरचा मुद्दा बऱ्याच जणांनी सांगितलं की आमच्या पिकावरती ट्रेस येतो. ट्रेस म्हणजे अति पाऊस. म्हणजे आता घाट मात्याचा तुमचा भाग आहे किंवा मला बऱ्याच वेळेस म्हणजे बऱ्याच शेतकऱ्यांचा प्रश्न आहे की आमच्याकडे उन्हाळ्यात टोमॅटो पिकला जातो त्याला कर्लिंग येतं, शिमला उन्हाळ्यामध्ये येत नाही, थंडीमध्ये बाकीचे जे प्रॉब्लेम आहेत अपटेकचे प्रॉब्लेम आहेत ते आहेत, पावसाळ्यामध्ये जे फ्युजेरियमचे पीटीएमचे आहेत किंवा बॅक्टेरियल ब्लॅडचे प्रॉब्लेम आहेत. तर हे ट्रेस बघा झाड हे स्वतःचं अन्न स्वतः 94% तयार करतं. बघा लक्षात घ्या झाड स्वतःचं अन्न स्वतः 94% तयार करतं. 6% साठी आपल्याला एवढा झटापेट करायचा आहे आणि त्याच्यावरती एवढी मोठी ऍग्रिकल्चर इंडस्ट्री चालते. आणि त्या 6% मध्ये हा ट्रेस अतिशय महत्वाचा आहे. तो 3% लॉस घेऊन जातो. बघा पिकावरती जो ट्रेस येतो तो 3% घेऊन जातो. म्हणजे 50% ट्रेसमुळेच आपलं उत्पन्न घटतं. 94% तर झाड स्वतःच तयार करतं. 6%चा प्रश्न आहे त्याच्यात 3% तर हा म्हणजे 50% उत्पन्न ट्रेसवरतीच डिपेंड आहे. आता ट्रेस मध्ये 2 प्रकार आहेत, बायोटिक ट्रेस आणि अबायोटिक ट्रेस. त्याच्यामध्ये मुद्दा असेल जैविक ताण बायोलॉजिकल ट्रेस. बघा शेतकरी मित्रांनो बायोटिक आणि अबायोटिक याच्यामधला मी फरक सांगतोय. जो जैविक ताण आहे बघा जो जैविक ताण आहे तो कशामुळे येतो तर ईसी पीएच. बघा मुद्दे किती एकमेकावर डिपेंड आहेत बघा. म्हणजे मी डबल सांगतोय जैविक ताण आहे तो ईसी पीएच आणि तुमचे थ्रिप्स माइट्स किंवा रसशोषक किडे आहेत त्याच्यामुळे जैविक ताण येतो. तर अजैविक ताणामध्ये काय येतं अजैविक ताणामध्ये ऊन वारा पाऊस. बघा ऊन वारा पाऊस. आता तुम्ही इथं टोमॅटोचा मला प्रश्न दुपारी केला होता की आमचं उन्हाळ्यामध्ये टोमॅटो कर्लिंग होतं बरोबर. टोमॅटोची पाने कर्लिंग होतात. टोमॅटोची पाने कर्लिंग झाल्यामुळे आमची फुलगळ होते आणि फुलगळ झाल्यामुळे परिणाम आम्हाला उत्पन्न मिळत नाही. तर अजैविक ताणामध्ये ते येतं. काय होतं अजैविक ताणामध्ये उन्हाळ्यामध्ये आपल्या शरीरातून घाम कसा निघतो तसं झाडाच्या पानाला जे पर्णरंध्र आहेत पोर्स आहेत त्या पोर्स मधून इव्हॅपोरेशन ट्रान्सपिरेशन होतं. म्हणजे पाण्याचं वाफ होते. त्याच्यामुळे काय होतं की थ्रिप्स माइट्स पांढरी माशी किंवा कोणत्याही प्रकारच्या रस शोषक किडीचा अटॅक नसताना सुद्धा आपल्या पाण्याचं कर्लिंग होतं. ते अजैविक ताणामुळे होतं. बघा किती महत्वाचा मुद्दा आहे. त्यानंतर जो भौतिक ताण आहे फिजिकल ताण आहे जो फिजिकल ताणामध्ये याच्यामध्ये सुद्धा पीएच आणि ईसीचा मुद्दा येतो किंवा वॉटर मॅनेजमेंटचा सुद्धा मुद्दा येतो. भौतिक ताण आता सांगितलं की आम्ही पाणी देतो सकाळी चालू केलेलं संध्याकाळी दिवस मावळताना पाणी चालू केलेलं सकाळी जाऊन आम्ही पाणी बघतो. तर हा मुद्दा अतिशय महत्वाचा आहे. याच्यामध्ये जर तुम्ही पाण्याचं वॉटर मॅनेजमेंट नाही जर केलं तरी सुद्धा तुमच्या पिकावरती ताण येणार आहे, मुळीवरती ट्रेस येणार आहे. त्या भौतिक ताणामध्ये फिजिकल ट्रेसमध्ये पाण्याचा काय परिणाम होतो तर वापसा कंडिशनला. आता बघा फेसबुक आणि युट्यूबला एक ट्रेंड चाललाय की रोज पाणी द्यायचं पिकाला. हे अतिशय चुकीचं आहे ध्यानात ठेवा.
रोज पाणी द्यायचं नाही, वापसा कंडिशनला द्यायचा आहे. त्याच्यामुळे काय होईल, जमिनीतील वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी सुधारेल, त्याचबरोबर मायक्रो ऑर्गॅनिझम वाढतील आणि मुळीला ऑक्सिजनचा पुरवठा होईल. परिणाम तुमचा भौतिक ताण कव्हर होईल आणि तुमचं उत्पन्न थेट वाढून जाईल. रासायनिक ताण म्हणजे काय आहे, मी सांगितलं की रासायनिक ताणामध्ये रासायनिक खताचा जास्त वापर करणं आणि तो चुकीच्या पद्धतीने. मगाशी मी सांगितलं की 1846 बरोबर कितीतरी शेतकरी मायक्रोन्यूटनची जी कॉम्बी आहे ती बेसोडसला टाकले जातं, किंवा 13-13 बरोबर मायक्रोन्यूटनचा वापर करणं, हा रासायनिक ताणामध्ये हा विषय येतो. तर पाण्यामध्ये आहे, सरपंच साहेबांनी सांगितलं होतं की वॉटर मॅनेजमेंट किती असावं किंवा पाणी किती द्यायचं, ते सुद्धा याच्यामध्ये मगाशी मी मुद्दा कव्हरच केला भौतिक ताणामध्ये. तर मातीचा गोळा, सर्वसाधारण मातीचा गोळा आपण हाताने बनवतो, तो मातीचा गोळा जो बनतो त्याला वापसा कंडिशन असं म्हटलं जातं. त्या कंडिशनलाच पाणी द्यायचं आहे. भले तुमच्याकडे ती वापसा कंडिशन 15 दिवस लागू द्या तरी तुम्ही पाणी द्यायचं नाही. उगीच उठून रोज पाणी द्यायचं नाही. पाणी जास्त दिल्यामुळे सगळ्यात जास्त आपला लॉस होतो. तो मी मगाशी सांगितला की लिचिंगचा प्रॉब्लेम म्हणजे रूट झोनच्या खाली जाणं. रूट झोनच्या म्हणजे आपल्या समजा टोमॅटोच्या किंवा शिमलाच्या मुळी ही 1.5 फुटापर्यंत असेल आणि आपण वारंवार जर पाणी देत गेलो तर लिचिंगचा प्रॉब्लेम येतो. म्हणजे रूट झोनच्या खाली न्यूट्रिशन निघून जातात आणि आपल्याला त्याच्यामुळे कोणत्याही आपण दिलेल्या केमिकलचा म्हणजे जास्त फायदा होत नाही आणि आपलं उत्पन्न घडतं. याच्यावरती उपाययोजना काय काय आहेत, म्हणजे ट्रेस मॅनेजमेंटवर. आता हे शेड्यूल मध्ये येईल बघा, ट्रेस मॅनेजमेंट मी शेड्यूल मध्ये घेतोय, ते मॉलिक्युल घेतोय, पण मला कोणत्याही कंपनीच्या मॉलिक्युल बद्दल बोलता येणार नाही किंवा सांगता येणार नाही, त्याच्यामुळे मी बोलत नाही. पण मगाशी मी क्रियाजन कंपनीने सांगितले ते मुद्दे त्यांचे ते ह्याच्यात बसून जातील, तुम्ही ऐकलं असेल तर तुमच्या लक्षात येईल. तर याच्यामध्ये उपाययोजना काय करायचे, ट्रेस मॅनेजमेंट मध्ये मेन म्हणजे माती व्यवस्थापन. माती व्यवस्थापन करताना मातीची फेरपालट करणं गरजेचं आहे. बघा, मातीची फेरपालट करणं गरजेचं आहे. माती तापवणं सुद्धा गरजेचं आहे. म्हणजे असं समजू नका की आमच्याकडे 5 धरण आहेत, पाणी भरपूर आहे आणि मी वारंवार पिके घेईल म्हणजे जमिनीला न रेस्ट देता. तर हा महत्वाचा मुद्दा आहे. तुमचं जर उत्पन्न वाढवायचं असेल तर जमिनीला रेस्ट देणं गरजेचं आहे, जमीन तापवणं गरजेचं आहे, तरच तुमचा हा ट्रेस कमी होईल. खत व्यवस्थापनामध्ये तुम्हाला ट्रेस कमी करायचा असेल तर तुम्हाला जैविक खताचा जास्त वापर करावा लागेल, रासायनिक खताचा वापर टाळायचा आहे. पाणी व्यवस्थापनामध्ये मुद्दा होताच वापसा कंडिशनला द्यायचा आहे आणि अँटी ट्रेस उपाययोजना करायचे. अँटी ट्रेस म्हणजे काय काय, आता तुम्ही बरेच जण सिलिकॉनचा वापर करता किंवा सीवीडचा वापर करता, हे अँटी ट्रेस मध्ये घ्यायचे आहेत. याच्यापेक्षा सुद्धा म्हणजे मार्केटमध्ये अजून अँटी ट्रेस उपाययोजनासाठी मॉलिक्युल आहेत, पण त्याचा अभ्यास करून घ्यायचा आहे. हे तर आपल्या शेड्यूल मध्ये येईलच. म्हणजे तुम्ही नाही जर सांगितलं हा ट्रेस मुद्दा माझ्यावरती ट्रेस येतोय पिकावरती, तर तो ट्रेस होऊनच जाईल. मागच्या वेळेस तिथले बऱ्याच जणांनी उन्हाळ्यात टोमॅटो पिकवले होते आपल्या कन्सल्टन्सी खाली, त्यांनी उन्हाळ्यात सुद्धा उत्पन्न चांगले मिळवले म्हणजे याच भागामध्ये. तर या गोष्टीचा विचार करून, ट्रेस मॅनेजमेंटचा विचार करून ते शेड्यूल दिलं गेलं होतं, त्याच्यामुळे उत्पन्न वाढलं होतं. एकाच जमिनीवर वारंवार पीक घेतल्याने उत्पन्नावर काय परिणाम होतो, म्हणजे हा मुद्दा तुमच्यात नाही बघा. म्हणजे ह्या स्लाइड मध्ये आम्ही घ्यायचा नव्हता. मग एका तासापूर्वी आम्हाला सांगितलं होतं की एकाच जमिनीवरती वारंवार पिके घेतल्याने काय काय परिणाम होतात. म्हणजे तुम्ही कांदा घेतला की कांद्यानंतर लगेच सोयाबीनचं पीक घेतल्यानंतर काय काय तुमचं होणार आहे, न्यूट्रिशन डिप्लेक्शन होणार आहे, म्हणजे लिचिंग. डिप्लेक्शनचा अर्थ बघा, लक्षात घ्यावा. जर कांद्याचं जर उत्पादन घेतलं तर कांद्याला जास्त वापर कशाचा होतोय, फॉस्फरसचा, कॅल्शियमचा आणि सल्फरचा. जर तुम्ही कांदा घेतल्यानंतर लगेच जर तुम्ही सोयाबीनचा पेरणार असेल तर सोयाबीनचं उत्पन्न का घटतं, म्हणजे सोयाबीनचं उत्पन्न बाकीच्या तुलनेत तुम्हाला का मिळत नाही ते, तर हे कारण आहे की न्यूट्रिशन डिप्लेक्शन म्हणजे फॉस्फरसचं, कॅल्शियम आणि सल्फर या खताचा जास्त म्हणजे कांदा पीक हे जास्त शोषण करतं. आणि त्यानंतर तुम्ही सोयाबीनचं उत्पादन घेणार असेल तर फॉस्फरस, कॅल्शियम आणि सल्फर तुम्हाला तिथे डिफिशियन्सी जाणवेल. केमिकल फिक्सेशन सुद्धा वाढेल. म्हणजे तुम्ही एकाच जमिनीवर वारंवार पीक घेतल्यानंतर केमिकल फिक्सेशनचा मी मुद्दा मगाशी केला की क्लोराईड खत वापरल्यामुळे जमिनीत फिक्सेशन होईल, वेगवेगळे केमिकल फिक्स होतील. मातीतील जैविक बदल म्हणजे जैविक बदल सुद्धा होतील, मायक्रो ऑर्गॅनिझम घटून जातील आणि
म्हणजे जे नको आहेत त्याच मायक्रो ऑर्गॅनिझमची उत्पत्ती होईल, ऑर्गॅनिक कार्बन कमी होईल, चांगले सूक्ष्मजीव कमी होणार, हानिकारक बुरशीनाशक वाढणार. खाली आहे सॉइल बॉर्न डिसीज मध्ये फ्युजेरियम पिथियम निमेटोडचा प्रॉब्लेम वाढणार आहे वारंवार पिके घेतल्यामुळे. बघा फ्युजेरियम पिथियम आणि निमेटोड. आता फ्युजेरियम कशामुळे वाढतो, फ्युजेरियम कुठून येतो मी एका मिनिटात सांगतो. म्हणजे डम्पिंगचा प्रॉब्लेम बऱ्याच जणांना प्रत्येक पिकामध्ये आहे समस्या. फ्युजेरियम बघा कसं येतं, कोणताही सजीव मृत पावल्यानंतर तो कुजवणीची प्रोसेस चालू राहते, त्या कुजवणीच्या प्रोसेसमध्ये फ्युजेरियम नावाची बुरशी वाढते. बघा आपण जे घरामध्ये लोणचं घालतो त्या लोणच्यावरची जी बुरशी येते त्याच गटातील ही फ्युजेरियम नावाची बुरशी आहे. कोणताही सजीव मृत पावल्यानंतर तो कुजवणं हे निसर्गाचं काम आहे आणि त्या निसर्गाच्या प्रोसेसमध्ये फ्युजेरियम नावाची बुरशी आणि पिथियम नावाची येणंच आहे. दुसरा महत्वाचा मुद्दा, एखाद्या तर जमिनी मुळ्यावरती वाढतो. बरोबर, निमॅटोड हा मुळ्यावरती वाढतो, त्याच्यामुळे वारंवार पीक घेतल्यानंतर जमिनीत मुळीची संख्या राहील आणि निमॅटोडचा प्रादुर्भाव वाढेल. हेच काम तुम्ही जर जमिनीला विश्रांती दिली तर निमॅटोड हा मुळीवरती वाढतो. मुळीच म्हणजे त्या जमिनीत पीकच नाही घेतलं तर निमॅटोडची समस्या आपल्याला दूर करता येईल. निमॅटोड हा शक्यतो कोणत्याही निमेटिसाइडने जात नाही. मार्केटमध्ये बरेच तुम्ही केमिकल 7,000, 8,000, 5,000, 4,000 वापरत असाल, याला सक्षम उपाय नाही, ध्यानात ठेवा. म्हणजे तुम्ही म्हणणार मला माहिती नाही का, फक्त एक ध्यानात ठेवा, निमॅटोड जर कंट्रोल करायचा असेल तर तुम्हाला पॅसिलोमायसिन लेलासियन्स किंवा बॅसिलिस थ्रुजिनियस या स्ट्रेनचा वापर करणं गरजेचं आहे. ती कोणत्याही कंपनीची असू द्या, त्याचा तुम्ही काउंट बघणं गरजेचं आहे. 3 महिन्याच्या आतील पॅकिंग घ्यायचं आहे. निमॅटोडला आपण बेडूक समजायचा आहे आणि बेडूकला अन्न सकाळी जर संपवायचं असेल तर 7 रुपये काम करायला. त्या मी मगाशी 2 बुरशी सांगितल्या, 2 बुरशींची नावे सांगितली, बॅसिलिस थ्रुजिनियस आणि पॅसिलोमायसिन लेलासियन्स. हे लक्षात ठेवा. हे मी शेड्यूल मध्ये देतोय पण मी तुम्हाला पटकन सांगतो. आता पाण्याचा ताण सुद्धा वाढतो, माती घट्ट होते, पटकन मध्ये घेऊयात आपण आणि त्यानंतर प्रश्न उत्तराचा कार्यक्रम ठेवणार आहेत. वॉटर ट्रेस वाढतो. उत्पन्नावर प्रत्यक्ष परिणाम काय होतोय बघा. उत्पन्नावरती पहिल्या वर्षी म्हणजे एका जमिनीवर वारंवार पीक घेतलेलं उत्पन्नावर पहिल्या वर्षी जर तुम्हाला 100% उत्पादन मिळणार असेल आणि तेच कांदा पीक जर तुम्ही दुसऱ्या वर्षी त्या जमिनीत घेणार असेल तर 85 ते 90% उत्पन्न घटेल. तिसऱ्या वर्षी 65 ते 70% आणि चौथ्या वर्षी 50 ते 60% वरतीच तुमचं उत्पन्न येईल. म्हणजे उदाहरणार्थ देणार किंवा टोमॅटो, शिमला किंवा कांदा किंवा इतर कोणतीही पिकं तुम्ही त्या जमिनीत घेणार असेल तर हा ग्राफ तुमचा खाली येईल, खर्च वाढेल आणि नफा तुमचा घटून जाईल. पण असं पण आहे की शेतकरी 10 वर्ष घेऊन पुन्हा 100% वरती गेले, हे आपण शेड्यूल मध्ये घेणार आहोत. म्हणजे लक्षात घ्या, हे उत्पादन असं घटेल म्हणजे ही कारण आहेत, पण हे उत्पादन 50 ते 60% वरती आलेलं पुन्हा आपण 100% वरती नेलेलं आहे. त्याच्यासाठी आपण आतापर्यंत मी मागचा हट्टा सांगितला ते मुद्दे ते कव्हर करून ते उत्पादन आपण वाढवतो. शेतकऱ्यांना दिसणारी लक्षणे काय आहेत किंवा परिणाम दिसत नाहीत, फुलगळे जास्त होते, फळ साईज कमी होते, रोग वारंवार वाढतात. म्हणजे वारंवार पीक घेतलेले परिणाम हा तुमचा प्रश्न होता, त्याच्यावरती हे मुद्दे आहेत. कांदा पीक जमिनीवर सोयाबीन घेतल्याने काय परिणाम होतात मी आताच तुम्हाला सांगितलं की बघा, मग सांगितलं की जे कांदा घेतल्यानंतर कोणते जे न्यूट्रिएंट डिप्लेक्शन आहेत म्हणजे त्या न्यूट्रिएंटचा वापर होतो किंवा लिचिंग होतं आणि त्याच्यामुळे सोयाबीनचं उत्पन्न तुमचं घटलं जातं. तर काय करायचं, कांदा पीक घेतल्यानंतर एक कोणतंही तुम्हाला मकाचं पीक घ्यायचं आहे किंवा डाळवर्गीय पिकाचं उत्पन्न घेऊन सोयाबीनचं घेतलं तर होईल किंवा कांद्याच्या जमिनीमध्ये सोयाबीनचं तुम्हाला उत्पन्न घ्यायचं नाही नसेल तर तुम्हाला सोयाबीनचं उत्पन्न हे बाकीच्या तुलनेतल्या एरियापेक्षा तुम्हाला कमी मिळेल. त्याच्यावरती आपण सोयाबीनच्या ज्या फुटव्यासाठी आणि फुलगळीसाठी किंवा जे शेंगा आहे त्याच्यावरती आपण तुम्हाला शेड्यूल मध्ये देणारच आहोत. तर हे परिणाम होतात सॉइल बॉर्न डिसीज मध्ये. आता आपण चर्चा केली रासायनिक हे डबल मध्ये पुढे घ्यायचा. कांदा पीक व्यवस्थापन बघा, कांदा पीक लागवड करताना पेरणी पद्धतीपेक्षा पुनर्लागवड पद्धतीने उत्पन्न जास्त मिळते हे तुम्हाला पण माहिती आहे, पण मुद्दा हा घेण्यासाठी सांगितला होता. तर याच्यामध्ये सर्वात महत्वाचं नर्सरी नियोजन करणं गरजेचं आहे. नर्सरी कुठे करायचे, वापसा येणाऱ्या जमिनीत करायच्या ज्याचा ऑर्गॅनिक कार्बन चांगला असावा, पीएच EC चांगला असावा, योग्य बुरशीनाशकाचा वापर करायचा, योग्य न्यूट्रिशनचा वापर करून आपल्याला नर्सरी बनवायचे. लक्षात घ्या, मगाशी नॉनगोशीच्या कंपनीच्या साहेबांनी सांगितलं की बियावरती आणि रोपावरती हे 25 ते 30% उत्पन्न डिपेंड आहे. म्हणजे मी सांगत नाही किंवा ती कंपनी सांगत नाही, तर विद्यापीठाचा रिसर्च आहे. जर तुमचं
रोप किंवा बी जर चांगल्या कंपनीचं असेल तर उत्पादन हे 25 ते 30% तुमचं वाढणार आहे. तर नर्सरी नियोजनामध्ये पण मी बऱ्याच जणांना शेड्यूल मध्ये दिलं. भर पावसामध्ये सुद्धा तुमची नर्सरी होती ती चांगल्या पद्धतीने आली, ते सुद्धा मॅनेजमेंट आपण देत आहोत. कांदा पीक उत्पादन वाढीसाठी घ्यावायची काळजी, म्हणजे हे मुद्दे आहेत बघा, तुम्ही क्वेश्चन विचारलेले आहेत का, हा मुद्दा ठेवून आपण प्रश्न उत्तराचा कार्यक्रम करायचा, हा पण सांगा. काय करूया, काय करायचं, हे मुद्दे घेऊ द्या. तुमच्यातलेच क्वेश्चन आहेत का तुम्ही डायरेक्ट क्वेश्चन विचारणार? बघा, कांदा पिकाला जेवढ्यात जास्त पाती असतील म्हणजे पापुद्रे लेअर असतील तेवढं उत्पन्न जास्त मिळतं. एकदम बाहेरची जर आपल्याला तुम्हाला जर लेअर टिकवायची असेल, पाती जर टिकवायची असेल तर स्प्रेद्वारे तुम्हाला कॅल्शियम आपण देतोय, स्प्रे मधून कॅल्शियम देतोय, बोरान देतोय, 6BA देतोय आणि प्लॅनोफिसचा सुद्धा वापर करायचा आहे. आणि टिकवण क्षमता करताना रोग आणि किडीचं सुद्धा व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. म्हणजे कॅल्शियमचा आणि बोरानचा वापर केला म्हणून कांद्याची टिकवण क्षमता जास्त होते असं नाही, त्याच्यामध्ये डबल पत्ती कांदा तयार व्हायला मदत होते ह्या गोष्टीमुळे. आणि सल्फरयुक्त खताचा वापर आपल्याला करायचा आहे, बरोबर. कॅल्शियम सल्फरचं फिक्सेशन होऊ नये ही सुद्धा काळजी घ्यायची आहे. आणि नत्राचं प्रमाण हळूहळू आपल्याला टाळायचं आहे. आपण नत्राचं प्रमाण तर टाळतोच, त्याच्यामुळे कांदा उत्पादन वाढीला आपल्याला फायदा होतो. बारीक कांदा किंवा चिंगळा काढण्याची समस्या, म्हणजे हे आपण शेड्यूल मध्ये देणार आहे, मी वारंवार सांगतोय, पण मुद्दे महत्वाचे आहेत. बारीक कांदा, चिंगळा कांदा राहुली म्हणून वाटत असेल तर जमिनीची योग्य निवड करायची, बियाणाचे जे प्रमाणित बियाणे आहेत विद्यापीठाचे त्याची निवड करायची, रोपाची नर्सरी मॅनेजमेंट महत्वाचं आहे. जास्त प्रमाणात सेंद्रिय खताचा वापर करणं गरजेचं आहे. पातीची संख्या शेवटपर्यंत पात टिकवणं गरजेचं आहे. रासायनिक व सहजासहजी विघटन न होणाऱ्या खतांचा वापर हा योग्य आहे, त्या पद्धतीचा वापर करायचा आहे. योग्य वयात योग्य हार्मोन्सचा वापर करायचा आहे. उगीच कांद्याचं साईज घेण्यासाठी शेवटच्या टप्प्यात जेचा वापर करायचा आहे, नसेल तर अन्यथा तुम्हाला तो कांदा लगेच कापून विकावा लागेल, त्या कांद्याची टिकवण क्षमता वाढणार नाही. हार्मोन्सचा सुद्धा आपण वापर करतोय, याच्यामुळे कांद्याची साईज बनते, कांद्याची टिकवण क्षमता सुद्धा बनते, ते आपण शेड्यूल मध्ये घेतोय. कांदा डिंगळे किंवा जोड कांद्याची समस्या ही पण बऱ्याच जणांनी क्वेश्चन विचारला होता, तो एका तासापूर्वी. तर नत्राचा वापर आहे ते योग्य प्रमाणात करायचा आहे. 60 दिवसानंतर तर नत्र द्यायचंच नाही. जर नत्राचा जास्त वापर केला तर या पद्धतीने म्हणजे दुबळा कांदा हे होतोय. पाण्याचा अतिवापर टाळायचा आहे, योग्य जातीची निवड करायची आहे आणि घरगुती अप्रमाणित बियाणाचा वापर टाळायचा आहे. तुम्हाला जर कांद्याची बियाण्याची जर नर्सरी बनवायची असेल तर महत्वाचं ग्रॅव्हिटीने बियाणं बघायचं आहे. एक मुद्दा राहिला होता, तो मी तांबोळी साहेबांना सांगितलं होता. बियाणं घ्यायचं, सुपलीमध्ये ठेवायचं आणि वाऱ्याच्या दिशेने म्हणजे उपणायचं, त्याच्यामध्ये जे हलका जे बियाणं आहे ते निघून जाईल. नसेल तो उपाय करायचा नसेल तर पाण्यामध्ये कांद्याचे बियाणं टाकायचे, जे वरती बियाणं तरंगतात ते बियाणं काढून टाकायचे आणि बाकीचे जे खाली राहतात सेटल राहतात त्या बियाणाचा नर्सरीसाठी सुद्धा वापर करायचा आहे. त्यामुळे तुमच्या कांदा उत्पन्नामध्ये वाढ होईल. कांद्यावर पिकावरती कीड नियंत्रण, किप्स, पांढरी माशी आणि आळी लक्षात घ्यावा, हा सुद्धा मुद्दा महत्वाचा आहे. याच्यासाठी काय करायचंय, वेगवेगळ्या गटातील वेगवेगळे कीटकनाशक घ्यायचे आहेत आणि त्याचा रेजिस्टन्स होऊ नये, म्हणजे कोणत्याही कीटकनाशकाचा रेजिस्टन्स होऊ नये. आता उदाहरणार्थ आपण ग्रुप 13च्या कीटकनाशकाचा विचार केला तर त्याच्यामध्ये एक्सपोनस येईल, शिनवा येईल, ग्रासी येईल, या पद्धतीचे किंवा लॅनिओ येईल. ही कीटकनाशक आहेत, ही आपण ग्रुप 13ची कीटकनाशक म्हणतो, पण त्या सुद्धा कीटकनाशकाचा रेजिस्टन्स आलेला आहे. तर याच्या पुढे अजून ग्रुप आपल्याला निघायचे, पण जे शेवटचे आपण म्हणजे उपाययोजना समजतो त्या कीटकनाशकाचे रेजिस्टन्स आल्यामुळे त्याला अँटी रेजिस्टन्स म्हणून वापर करायचा आहे. यासाठी मी 1-2 मिनिटात सांगतो की शेतकऱ्यांना एक उत्पादन मी फेसबुकला किंवा युट्यूबला टाकलं होतं. मी एक उत्पादन जे बनवलेलं आहे, म्हणजे याची मार्केटिंग असं समजू नका. या सगळ्या गोष्टी मी सांगितलं, PHEC, सिलिकॉनचा वापर करायचा, ऑर्गॅनिकचा वापर करायचा, याच्यासाठी मी एक उत्पादन तयार केलेलं आहे, म्हणजे रिसर्च केलेला आहे. ते गव्हर्नमेंटच्या गॅजेटमध्ये नव्हतं, त्या गॅजेटमध्ये आम्ही बसवून घेतलं. बघा, गव्हर्नमेंटच्या गॅजेटमध्ये नसताना ते गव्हर्नमेंटच्या गॅजेटमध्ये बसवलं गेलं. त्याच्यामुळे मी सांगितलं ऑलराऊंडर क्रॉप हा मॉलिक्यूल बऱ्याच जणांनी वापरत आहेत. त्याच्यामध्ये काय होतंय, पाण्याचा pH न्यूट्रल होईल, म्हणजे स्प्रेसाठी वापरताय त्या पाण्याचं मी सांगतोय, पाण्याचा pH न्यूट्रल होईल. त्याच्यामध्ये सिलिकॉन बेस्ड स्टिकर आहे, गव्हर्नमेंटच्या गॅजेटच्या नियमानुसार सिलिकॉन आहे, ऑर्गॅनिक कार्बन आहे,
अँटी रेस्टन्स म्हणजे अँटी रेस्टन्स आहे आणि ट्रेस सुद्धा, हे सगळे जर मॉलिक्यूल सेपरेट मार्केटमध्ये बाजारपेठेत विकत घ्यायचे झाले तर तुम्हाला 12 रुपये प्रति लिटरला खर्च येतोय. पण शेतकऱ्यासाठी काही तर करायचं अशा उद्देशाने हे मॉलिक्यूल 1 रुपया 30 पैशात प्रति लिटरला मार्केटमध्ये उपलब्ध करून दिलेला आहे. म्हणजे बघा, याच्या लक्षात घ्या, तुम्हाला पीएच स्टिकर याच्यावरती 2 रुपये खर्च होतोय, पण याच्यामध्ये पीएच आहे, स्टिकर आहे, सिलिकॉन आहे, ऑर्गॅनिक कार्बन आहे, ट्रेस आहे आणि रेस्टन्स अँटी रेस्टन्स सुद्धा याच्यामध्ये टाकलेला आहे. 1 रुपया 30 पैशात आहे. ते मॉलिक्यूल तुम्ही वापरा आणि तुमचं उत्पादन म्हणजे खर्च टाळायचा आहे. उदाहरणार्थ जुन्नर तालुक्यामध्ये 1 लाख लिटर जर पाण्याचा रोज स्प्रे होत असेल तर 1 लाख गुणिले 12 रुपये प्रति लिटरने विचार केला तर 12 लाख रुपये खर्च येतोय. तेच 1.5 रुपये प्रति लिटरने घेतले तर रोज मी जुन्नर तालुक्याचे 10 लाख रुपये वाचवू शकतोय. यातून मला काय फायदा नाही, मी अशा कंपनीशी टाईप केलेला आहे जे या उत्पन्नाची किंमतच 1 रुपया 30 पैसे ठेवतील अशाशी मी केलेला आहे. आणि मी ह्याच्या अगोदर पण लेक्चर मध्ये सांगितलं, हे उत्पादन शेतकऱ्याच्या मुलाला बनवायचं असेल तरी सुद्धा मी टाईप करून देतोय, म्हणजे असं नाही कंपनीवाल्यांनीच बनवायचं असेल. कांदा पिकातील प्रमुख रोग आहेत, हा पण मुद्दा होता. त्याच्यामध्ये कोलेटेट्रिकम नावाची बुरशी येते आणि कांद्याला पिळे येतो, तर ती जमीन वाटेमध्ये सुद्धा पसरते. म्हणजे मुळीला मुळी गुंतल्यामुळे पाणी वाटे सुद्धा म्हणजे पाण्याचा प्रभाव सुद्धा जाते. वारंवार एकच पीक घेतल्यामुळे कोलेटेट्रिकम नावाची बुरशी होते आणि कांद्याला पिळे येते. त्याच्यावरती मी उपाययोजना रोग नर्सरी पासून सांगितलेला आहे आणि ते शेड्यूल मध्ये आहे. हा कार्यक्रम झाल्यानंतर उद्या व्हॉट्सअपचा ग्रुप तयार करा, त्याच्यावरती मी वाटलंस तर शेड्यूल पाठवतो किंवा इथल्या डीलरशिप ज्यांच्याकडे आहे त्यांच्याकडे सुद्धा मी देतो. पुढे कांदा पिकातील रोग, तर हा जांभळा करपा आहे, अल्टरनिया पोरा असं त्याला म्हटलं जातं, आणि डावणी आणि करपा. तर जमिनीचे व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. डावणी, भुरी आणि करपा हा सुप्त अवस्थेत राहणारे वर्षानुवर्ष बुरशी आहेत, हे ध्यानात ठेवा. डावणी, भुरी, करपा म्हणजे आपण म्हणतो डावणी, भुरी, करपा माझ्यात काय येतोय, तर ही सुप्त अवस्थेत राहणारे बुरशी आहेत. जर जमिनीचं व्यवस्थापन नाही केलं, पाणी व्यवस्थापन नाही केलं, बुरशीचा जीवनक्रम लक्षात न घेता आपण जर वेगळ्याच बुरशीनाशकाचा वापर करत गेलो तर ह्या गोष्टीला आपल्याला समोर जावं लागणार आहे. कांदा पिकातील साईज व टिकवण क्षमता, तर याच्यामध्ये बघा महत्वाचा हा पण मुद्दा होता, पुन्हा तर क्वेश्चन होता मगाशी. पोटॅश, कॅल्शियम, स्फुरद अन्नद्रव्य संतुलित ठेवायचे, योग्य हार्मोन्सचा वापर करायचा आहे. जसं की जीए कुठं पण द्यायचं नाही किंवा 6 कुठं पण द्यायचं नाही, क्लॅरोपिक्सचा कुठेही वापर करायचा नाही. जिथे दिलंय तिथेच वापर करायचा, तरच पिकामध्ये साईज आणि टिकवण क्षमता ह्याच्यामध्ये होईल. सल्फर आणि सिलिकॉनचा वापर तर मी तुम्हाला प्रत्येक म्हणजे पाण्याबरोबर देतोय, आणि ते कधी द्यायचं आहे ते पण सांगितलंय. पाणी आणि जमिनी व्यवस्थापन म्हणजे वापसा कंडिशनला पाणी ठेवायचं आहे. जमिनीचं व्यवस्थापन म्हणजे मी सांगितले मगाशी मध्ये पीएच, ईसी, ऑर्गॅनिक कार्बन. आता प्रश्न उत्तराचा कार्यक्रम, कोणत्याही प्रकारचे क्वेश्चन असतील, टेक्निकल असू द्या, बिगर टेक्निकल असू द्या, साध्या भाषेत असू द्या, प्रश्न उत्तराचा कार्यक्रम तुम्हाला किती वेळ प्रश्न विचारायचे तेवढ्या वेळेस विचार. ज्यांचा प्रश्न आहे त्यांनी हात वर करा, माईक आणून देते तुमच्याकडे. मला जरा आवाज येत नाही तुमचा. ही व्हरायटी चला है. त्यांचा प्रश्न होता बार्बी व्हरायटीचं मार्केटिंग होतं का आणि त्याच्यामध्ये ड्रॉपिंग होतं का. तुम्ही आता बघितलंच, म्हणजे कार्यक्रमासाठी म्हणजे त्या कंपनीचं मार्केटिंग करतो असं नाही,
त्या कार्यक्रमासाठी 4 दिवस माल हा तोडणीसाठी थांबवला होता. लक्षात घ्या, माल थांबवल्यानंतर वरचं ड्रॉपिंग होणंच आहे. पण आता प्लॉट वरती आपण गेल्यानंतर असं लक्षात आलं की माल थांबून सुद्धा त्या व्हरायटीचं ड्रॉपिंग झालं नाही. त्याच्यावरती आपण ट्रीटमेंट सुद्धा दिलेली आहे आणि ती काही मार्केटला त्याच्या कलरमुळे चालत नाही, पण 80% मार्केट ही ती व्हरायटी कव्हर करते. बघा, तणनाशक मारून सुद्धा म्हणजे तणाचं नियंत्रण होत नाही किंवा तण मरत नाही. यासाठी ऑलराऊंडर क्रॉपचा वापर करायचा आहे का, तर 100% करायचा आहे. यामुळे तुमचं तण तर 100% मरेल, पण जे हर्बिसाइडमुळे म्हणजे तणनाशकामुळे जो ट्रेस येतो तो ट्रेस सुद्धा कमी होऊन जाईल. त्याच्यामुळे हर्बिसाइड म्हणजे तणनाशक वापरून सुद्धा जो ताण येणार आहे तो ताण येणार नाही, 100% तण मरून जाईल. सर, माझा प्रश्न असा आहे, आमची द्राक्षाची बाग आहे, तर 8 फुटावर लावून किंवा 4 फुटावर लावून, जर 8 फुटावर लावून किंवा 4 फुटावर सरळ लावून उत्पादन कोणत्या पद्धतीने करतो? 4 फुटावर किंवा 8 फुटावर? जर व्हेंटिलेशन कोणत्या पिकात लक्षात घ्या, म्हणजे रोपांची संख्या कमी बसेल, म्हणजे पण ज्या ह्याच्यामध्ये व्हेंटिलेशन होईल, हवा खेळती राहील, अशा म्हणजे त्या क्षेत्रामध्ये उत्पादन 100% वाढेल. 8 फुटावरती करणार असेल तर डबल झिगझॅग पद्धतीने लागवड केली तरी चालेल. बघा, सगळ्यात महत्वाचा आहे मुद्दा, शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या, जगामध्ये असं कोणतंही मॉलिक्युल नाही जे व्हायरस कव्हर करेल. लक्षात घ्या, जगामध्ये असं कोणतंही मॉलिक्युल नाही. कितीतर कंपन्या दावा करत असतील की आमच्या मॉलिक्युल मारल्यानंतर व्हायरस कंट्रोल येतोय, तर हा व्हायरस कंट्रोल करायला 3 मुद्दे आहेत ते लक्षात ठेवायचे. थ्रिप्स, माइट्स आणि पांढरी माशी कंट्रोल करायचे. तुमच्यावरती चुरडा मुरडा किंवा व्हायरस येणारच नाही. बघा, ओपन मध्ये जर तुम्हाला मिरची करायची असेल तर 20 मेच्या पुढे करायचं आहे. ज्या वनस्पतीचं पान पिळल्यानंतर, कोणती वनस्पती असू द्या, ज्या वनस्पतीचं पान पिळल्यानंतर जास्त रस निघतो ती वनस्पती उन्हाळ्यामध्ये अबायोटिक ट्रेस म्हणजे इव्हॅपोरेशन ट्रान्सपिरेशन होतं. त्याच्यामुळे 20 मेच्या पुढे तुम्ही याला लागवड करायची. आता तुम्हाला लहान सेगमेंट मध्ये जायचं आहे की मोठ्या सेगमेंट मध्ये? लहान सेगमेंट करायचा की मोठा सेगमेंट? लहान सेगमेंट मध्ये आता बारबी आहे ती सुद्धा करू शकता, नेत्राचे हरित आहे ती करू शकता, किंवा इंद्र साखरा सुद्धा व्हरायटीची लागवड करू शकता. नमस्ते. नमस्ते. शंभर टक्के. आता ह्याच्यामध्ये मुद्दे सुद्धा आहेत. काही जणांनी उन्हाळ्यात टोमॅटोला तिरंगा येतोय, प्लास्टिक व्हायरस येतोय किंवा ट्रेस येतोय, ते सुद्धा मॅनेजमेंट करता येईल. तिरंग्याचा जो समस्या आहे ती सुद्धा आपल्याला कंट्रोल करता येईल आणि उत्पादन वाढवता येईल.
आमच्याकडचा तांदळाची कोसळी येते. कोसळी हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम. आवाज आवाज नवा जो प्रॉब्लेम साऊंड सिस्टीमचा आहे, लोक वैद्य काहीच कळत नाही काय बोलतात ते. कोणाला काहीच कळत नाहीये. पब्लिक त्यासाठी साऊंड सिस्टीम प्रॉब्लेम आहे. हो, साऊंड सिस्टीम अजिबात नाही. आवाज क्लिअर नाही. तुमचं काय नाही बोलत आम्हाला कळलंच नाही. असले प्रश्न त्याचे प्रॉब्लेम असायचे. आपण जे मध्ये लागवड करणार शिकवायचं, त्या लागवडीमध्ये लागवडीच्या नंतर बऱ्याच सगळ्या गहू पडला असेल, फळामध्ये 3-3, 4-4 लाख पद्धती बऱ्याचदा दिसतात. त्यांनी काही मेजर अटॅक होतो किंवा काही फळावर जास्त त्रास होऊ शकतो. हॅलो सर, या ठिकाणी सिंधनामध्ये ब्लॅक फिक्स काळा नियंत्रणासाठी काय उपाययोजना केली पाहिजे? बघा, ब्लॅक थ्रिप्स वरती 100% आवाज येतोय. ब्लॅक थ्रिप्स वरती 100% उपाय नाही, पण तो आपण 100% कंट्रोल करतोय याची आपण 500 रुपयाच्या स्टॅम्पवरती गॅरंटी घेतोय. ती कशामुळे, तर कोणत्याही कीटकनाशकाचा आपण रेजिस्टन्स बनवू देत नाही. म्हणजे एकाच गटातील किंवा एकाच ग्रुप मधील कीटकनाशक वारंवार जाऊन त्या किडीला त्या कीटकनाशकाचा रेजिस्टन्स होऊ देत नाही. त्याच्यामुळे आपण 100% कंट्रोल करू शकतोय. फुलामध्ये ब्लॅक थ्रिप्स म्हणजे यांचा प्रश्न आहे भालेराव साहेबांचा, की फुलामध्ये 3-3, 4-4 थ्रिप्स राहतात आणि त्याचा परिणाम काय होतो का, तर त्याचा खरड्यावरती किंवा कशावरती परिणाम होत नाही. ते जाऊन डायरेक्ट पानाच्या पाठीमागे जातं आणि ते पान खरवडतं. ते फुल फळाला अजिबात इजा करत नाही. त्याची रिप्रोडक्शन सिस्टीम साठी ते फुलामध्ये राहतं आणि पानावरती जाऊन खरवडतं. त्याच्यामुळे उत्पन्नावर काय परिणाम होत नाही. यावर उपाययोजना काय? बघा, शिमला मिरची म्हणजे त्याच्या पिवळं पडलं जातं, म्हणजे जातो, झाड पिवळं पडतं आणि फुलं सुद्धा पिवळी होऊन फळाला फळाला सुद्धा म्हणजे डाग येतो किंवा फळ पिवळं पडतं. त्याला स्पॉटेड फिल्ड व्हायरस, फिकेट व्हायरस म्हटलं जातं. तो वेस्टर्न ब्लॅक थ्रिप्स मुळे येतो आणि त्याच्यावरती उपाययोजना आहेत. प्लास्टो स्पेशल म्हणून ड्रिप मधून जर तुम्ही ते दिलं एकरी 2.5 किलो, तर त्याच्यावरती 15 दिवसाला त्याच्यावरती 100% उपाय आहे आणि तो आपण कव्हर केलेला आहे. 15 दिवसातून सोडायचं, म्हणजे ती वारंवार त्याऐवजी तुम्हाला मायक्रोन्यूट्रन नाही सोडलं तर चालेल, तो त्याच्यामध्ये कव्हर होऊन जाईल. म्हणजे विद्यापीठाने ते एक्नॉलेजमेंट दिलंय, त्या पद्धतीने ते करायचं. सनबर्निंगवरचा प्रश्न होता. तर सनबर्निंगवरती तुम्ही मार्केटमध्ये बरेच मॉलिक्युल म्हणजे बघितले असतील, तर मी 100% म्हणेन सनबर्निंगवरती 100% उपाय नाही. कारण आपण सूर्याला हात लावू शकत नाही. याच्यासाठी काय करायचं आहे, तुम्हाला फुटव्यांची संख्या वाढवायची, पानाची संख्या वाढवायची आहे किंवा नेटचा वापर करायचा. म्हणजे क्वेश्चन होता सनबर्निंगवरती उपाय म्हणजे किती, तर कॅल्शियम आणि झिंक फिक्सेशन होतं. तर मग कॅल्शियम आणि झिंक ऑलरेडी आता शेतकऱ्यांनी जे हे केलेले ऑलरेडी जमिनीत ते फिक्सेशन झालेले ऑलरेडी झाले. ती कमी करण्यासाठी आपल्याला काय उपाययोजना करायची? समजा आम्ही टोमॅटो लावतो, ते कोणतेही पीक येतो, कांदा घेतला, टोमॅटो घेतो, ज्या वेळेला ती मायक्रोन्यूट्रिएंटची डिफिशियन्सी दाखवते, त्यामुळे मग शेतकऱ्याला समजा मी आज 8 दिवसापूर्वी एखादा डोस देतो, त्याच्यानंतर पुन्हा जर पाणी कॅल्शियम करून ठेवतो किंवा गोष्टी कशा पद्धतीने फिक्सेशन जर टाळायचं असेल तर मी मगाशी मुद्दा तुम्हाला सांगितलं, EC आणि pH मेंटेन करावं लागेल. ऑर्गेनिक कार्बन वाढवायचा आणि याच्यामुळे काही मायक्रो ऑर्गॅनिझम वाढतील. मायक्रो ऑर्गॅनिझम म्हणजे PSB आहे, KMB आहे, झिंकचे आहे, सल्फरचे आहे, सिलिकॉनचे बॅक्टेरिया, ट्रायकोआयसूड आहे.
या मायक्रो ऑर्गॅनिझमचा जर काउंट वाढला तर इनसोल्युबल झालेलं फिक्सेशन झालेले जे घटक आहेत, फॉस्फरस असेल, कॅल्शियम असेल, झिंक असेल, ते सोल्युबल रूपामध्ये आणण्याचं काम ह्या बॅक्टेरिया करते, म्हणजे मायक्रो ऑर्गॅनिझम करते. लक्षात घ्या, मगाचा माझा मुद्दा तो विसरलाच होता. म्हणजे याच्यावरती उपाययोजना मायक्रो ऑर्गॅनिझम वाढवायचे. मायक्रो ऑर्गॅनिझम म्हणजे पीएसबी, केएमबी, ट्रायकोसोडो, आयझोटॅसिटो, बिव्हेरिया, मेटा, बॅसिलस, पॅसिलोमेसिस किंवा ॲझोलिस्पिरिम असेल. परंतु हे बॅक्टेरिया वाढवतो आपल्याला जो पाण्याची जी म्हणजे जमिनीची ओल धरून ठेवण्याची जी capacity आहे, ती जास्त लागते. आता काही लोकांची जमीन ही भरपूर वाढलेली आहे किंवा पांढरे मातीची ओल. अशा लोकांनी काय करायचं? कारण आपलं काय काय चुनखडी बघा, अशा जमिनीत सेंद्रिय खताचा तुम्हाला वापर करायचा जास्त. म्हणजे असं म्हणायचं नाही की माझ्याकडे शेणखत नाही, माझ्याकडे ओल आहे. यासाठी तुम्हाला काय करायला लागेल, शेणखताचा जास्त वापर करायला लागेल. सूक्ष्म जे मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत ते खतामध्येच वाढतात. ध्यानात ठेवा, खतामध्ये जास्त प्रमाणात वाढतात. त्यासाठी खताचा वापर करायचा आहे. नसेल तुमच्याकडे खत तर हिरवळीच्या खताचा वापर करायचा आहे. ताग देंजा किंवा द्विदल वनस्पती आहेत त्या करायच्या आणि जमिनीमध्ये काढून टाकायच्या. असे ज्यावेळेला आपण जीवनयुक्त खतं वापरतो त्याच्यानंतर रासायनिक खत किती दिवसांनी दिलं पाहिजे किंवा किती दिवसांनी देऊ नये किंवा किती दिवसांनी दिलं पाहिजे? जीवाणूयुक्त खतं वापरल्याच्या अगोदर 2 दिवस आणि नंतर 2 दिवस रासायनिक खताचा वापर करायचा टाळायचा. त्याच्यानंतर म्हणजे तुम्ही देऊ शकता ते प्रमाण. स्प्रिंकलर करू शकतो, पण आपण जो पाण्यामुळे जे ट्रेस येतो किंवा पानं करपली जातात ह्याच्यासाठी काय करायचंय, संध्याकाळी 5 नंतर किंवा संध्याकाळी 5च्या पण पुढे म्हणा किंवा 9 वाजता आणि पहाटे 3च्या आत स्प्रिंकलर चालू करून बंद करायचे. नसेल तुम्ही अचानक ऊन पडलं, पानं गरम आहेत आणि जर तुमचा स्प्रिंकलर चालू केला तर पानं ऑटोमॅटिक करपून जातील. म्हणजे तो ह्याच्या अगोदर बी तुम्हाला अनुभवायला मिळाला असेल. तर काय करायचं, स्प्रिंकलर चालू करायचे. तर पानं थंड झाल्यानंतर, उन्हाळी गरम होते, ती पानं थंड झाल्यानंतर स्प्रिंकलर चालू करायचे किंवा पहाटेच्या 3ला किंवा रात्री 9 नंतर, असं लक्षात घ्या. नाही, नुसतं शेणखत नाही वापरायचं. ऐका, पीएच कमी झाला, आम्लीय झाले की त्याच्यात डोलोमाइटचा वापर करायचा. आणि पीएच जास्त वाढला तर तुम्हाला सल्फ्युरिक खताचा किंवा जिप्समचा वापर करायचा आहे. म्हणजे असं नाही की सेंद्रिय खतच, मी तात्पुरतं ती करू शकतो, पण परमनंट उपाय करायचा असेल तर सेंद्रिय. मग जर तुमचं चुनखडी असेल तर तुम्हाला मग जिप्समचा वापर करायचा. मग तुमची न्यूट्रल होणारच नाही. काय अडचण चालेल, 100%. सिम्बा किंवा मेलोडी आंब्यात पण करतो. घेऊ आपण डाळिंबावरती कार्यक्रम 100%. काय हरकत. हा, झेंडू केल्यावर 3 मिनिटात कमी होतो 100%. पण झेंडू घालल्याने होत नाही. मुळी सिक्रेशन झालेला जो घटक आहे तो निघतो. चालू शकतं, काय हरकत नाही, पण पुजणं गरजेचं आहे, नाही तर परत पिजेरे मारणार. टाक केला असेल तर शेणखत कशाला टाकताय, काहीच टाकू नका. ऑर्गॅनिक कार्बन ऑटोमॅटिक तुमचा वाढलेलाच आहे. बेसळ देतो की लेक्चर आहे. पावसाचं अडवलं तर 1 नंबरच. म्हणजे ते क्षार आहे ते खाली जाते वावर मध्ये. 100%. हा, ऑर्गॅनिक कार्बन पण वाढेल. नसेल तुम्हाला तर तुम्ही मल्चिंगचा सुद्धा वापर करू शकता. समस्या जास्त उंची वाढते.
म्हणजे थोडक्यात लांबी वाढली. लांबी. याला काय करायचं, आपण जी इंटरनल म्हणजे शॉर्ट 2 पेऱ्यातलं अंतर कमी करतो, त्याच्यासाठी आपण 52 चौतीचा वापर करायचा किंवा लिओसिनचा वापर करायचा. त्या पद्धतीने आपण वापर करू शकतो. किती दिवसापूर्वी राहते ते? त्याचा पीएच जास्त दिवसाचा. तुम्हाला काय म्हणजे ते एक्सपोर्टसाठी काय लागायचं नाही ना. एक्सपोर्टचा विचार असेल तर लिओसिनचा वापर टाळायचा. टिकवण क्षमता तुम्ही करू शकता. हा, म्हणजे मी तुम्हाला ती शेड्यूल तुम्ही जर मला मागितलं तर त्याच्यामध्ये मी ती तुम्हाला कव्हर करून देईन. आमच्याकडे ना काळा थ्रिप्स जास्त आहे. काळा मवा थ्रिप्स. आता ह्याच्यामध्ये थ्रिप्सची लाईफ सायकल लक्षात घ्या. सुरुवातीला थ्रिप्स जन्माला येतो त्यावेळेस तो पांढरा दिसतो, परत जाऊन पिवळा होतो, परत जाऊन काळा होतो. आणि बरेच आपण शेतकरी काय म्हणतो, आमच्या मिरचीवरती पिवळा हे आला, माइट्स आला. माइट्स म्हणजे पिवळा पोळी आला. तर तो पिवळा पोळी नाही, तो थ्रिप्स आहे. तो थ्रिप्स मॅनेजमेंट करायचं झालं तर तुम्हाला मी मग सांगितलं की वेगवेगळ्या गटात आहे, म्हणजे गट आहेत. कीटकनाशकाचे गट आहेत, बुरशीनाशकाचे गट आहेत. आज एक गट दिला की पुढचे जे स्प्रे त्याच्यामध्ये वेगळ्याच गटाचं कीटकनाशक आलं पाहिजे, त्याच्या पुढच्या वेगळ्याच गटाचं. आज दिलेलं कीटकनाशक महिन्याने किंवा 15 दिवसांनी ते येणं गरजेचं आहे. आलं तर त्याला अँटी रेजिस्टन्स म्हणून जे मार्केटमध्ये मॉलिक्युल आहेत किंवा माझ्या शेड्यूलमध्ये आहे ते देणं गरजेचं आहे. तरच आपल्याला ते थ्रिप्स कंट्रोल करता येईल. थ्रिप्सवर कोणतीच कंपनी दावा करू शकत नाही आम्ही कंट्रोल करतोय, पण मी सांगतो 100% आम्ही कंट्रोल करतो. पिवळ्या बघा, थ्रिप्सची लाईफ सायकल काय आहे. थ्रिप्स जन्माला आला की पांढरा, परत पिवळा, परत काळा, प्रौढ झाले काळा. म्हणजे आपण नेमकंच फसतो. पिवळा आणि पांढरा दिसला की आपण काय करतो, मेटीसाइड वापरतो. मेटीसाइड म्हणजे मेटीसाइड म्हणजे काय की आपण जाऊन आवासीन आणू, कोळीनाशक आणू, मेटिलेट आणू, किंवा अजून आपल्याला जी कोणती माहिती आहे म्हणजे जी आवासीन आहे किंवा ओमॅट आहे असाच वापर करतो आणि आपण थ्रिप्स अजून वाढवतो. म्हणजे ती थ्रिप्स माइट्स नाही, ती थ्रिप्स आहे. कोणती दुराळणी करावी जेणेकरून चिकन गोजळ येणार नाही. सिलिकॉनची सुद्धा दूर केली तरी चालेल. काय नाही ना भेटेल. एच कार्बन आहे ना, त्याचा पुरवठा होत नाही आमच्याकडे, लवकर पुरवठा येत नाही. आता एच कार्बनचा विषय काय आहे. एच कार्बन हा मॉलिक्युल स्वस्त आहे बरोबर मार्केटमध्ये, आणि तो मॉलिक्युल शेतकऱ्यांपेक्षा कंपनी फॉर्म्युलेशनला जास्त उचलते. म्हणजे काय होते, एखाद्या दुकानदाराला त्याच्यात ऑर्डर पडली तर एखाद्या कंपनीवर 1000-500ची बॅग घेतोय, म्हणजे ऑर्डर टाकतोय आणि ती बॅग घेऊन तो रिपॅक करतोय किंवा त्याच्यापासून लिक्विड बनवून ते मार्केटमध्ये विकलं जातं. त्याच्यामुळे तिचं शॉर्टेज आहे, बाकी काहीच नाही. सर आपल्या एच कार्बनच्या बॅगमध्ये काय केलं, कशावर म्हणजे हे काय करतंय बघा, त्याच्यामध्ये 9 घटक आहेत. कार्बन वाढवतो. कार्बन त्या नावावरती जाऊ नका, म्हणजे कार्बन वाढव. कार्बन तर वाढवेलच, त्याच्यामध्ये EC होईल, pH होईल, ऑर्गॅनिक कार्बन होईल, ऑक्सिजन कमी होईल. हे 9 घटक आहेत आणि त्याच्यामुळे तणनाशक मारल्यानंतर आपल्याला डोळ्यात रिझल्ट दाखवतो. तसं एच कार्बन सोडल्यानंतर डोळ्यात असा एक मेमोलिक्युल आहे की तो डोळ्यात रिझल्ट दाखवतो. 20 काय मारले, फुलबार मारल्यानंतर पाणी भरपूर देणं गरजेचं आहे आणि किती बी ट्रेस मध्ये जाऊ दे त्याला काहीच होत बिनधास्त. कॉलर काय की नर्सरीमध्ये मॅनेजमेंट पण चुकीचं झाल्यानंतर होऊ शकतं, किंवा सुरुवातीला पाणी जास्त देणं, फ्युजरेचं प्रमाण जास्त असलं किंवा लागवडीच्या वेळी सुद्धा आपल्याकडून त्याला जखम होतं. जखम झाली तरच त्याला काय ऑप्शन आहे का शुगर ब्रँचेस आपण स्प्रे वापरतो नाही, कुठं स्टेशन मागून घ्या. म्हणजे जेवढं तुम्ही पाठीमागे लागून घ्याल तेवढं चालेल. सर ब्लॅक सॉइल मध्ये काळी जी बेबा काढणारी ब्लॅक कॉटन सॉइल नदी काढची त्या जमिनीमध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम कमी राहतात. जे उपयुक्त जे आहेत मी मग सांगितलं ESB, KLB, ट्रायकोसोबॅझोलो किंवा झिंकच्या सल्फरच्या ज्या बॅक्टेरिया आहेत त्याचं प्रमाण कमी असल्यामुळे ते अपटेक होत नाही. डायरेक्ट झाड कोणतेही खात नाही. जर तुम्हाला द्यायचं असेल तर स्प्रे मधून देऊ शकता, पण ते कमी प्रमाणात. ते फक्त DPCS पूर्ण करतं, झाडाचं अन्न म्हणून काम करतं. आता आमचे टोमॅटो 2-3 महिन्याची जी सूर्याच्या बाजूची जी झाडाची पानं आहेत ना स्ट्रेस मध्ये वाटतात आणि जी सावलीतली ते एकदम फ्रेश वाटतात. आणि ही ऑपरेशन ट्रान्सक्रिप्शन मगाशी मी सांगितलं की पानातून म्हणजे पर्णरंध्रातून
पाण्याची वाफ होऊन जाते, त्याच्यामुळे ते प्रेस डिस्ट्रेस करायला काय करायला पाहिजे? ते प्रेस मॅनेजमेंट करायसाठी काय करायचं आपण, मी तुम्हाला शेड्यूल मध्ये देतोय प्रेस मॅनेजमेंटचे उपाय, ते शेड्यूल प्रमाणेच घ्यायला लागणार आहे. म्हणजे एकावर डिपेंड आहे, म्हणजे असं नाही प्रेसला काय काय पीएच आहे, EC ऑर्गॅनिक कार्बन आहे, फिक्सेशन आहे. म्हणजे एकच मी तुम्हाला नुसतं सांगितलं की फोटोसिंथेसिस प्रोसेस आपण थांबवू आणि प्रेस मॅनेजमेंट अजिबात नाही. 24 दिवसाचं झालंय आपलं शेड्यूल चालू आहे, झाकलेलं आहे प्लॉट. वाढ बरोबर आहे का? आता पेपर वाढवावं लागेल. नाही, हा 24 दिवसाचं म्हणजे वाढ कमी आहे, अजून 6 दिवस बाकी आहे. 4 दिवसात अजून वाढ होणं गरजेचं आहे. 6 दिवसानंतर काढला. 6 दिवसानंतर काढायचं. हो साहेब, शिर्डीला कधी येत आहे? दर्शनाला जवळ आहे आता. इथं 100 किलोमीटर आत जवळच आहे. 100 किलोमीटर आहे. टोमॅटो क्रॅकिंगसाठी कॅल्शियम बोरॉन व्यतिरिक्त काही गोष्टी आहेत त्याच्यामुळे टोमॅटो क्रॅकिंग वरती कॅल्शियम बोरॉन व्यतिरिक्त उपाययोजना आहेत. टोमॅटोचा शेंडा म्हणजे थोडंसं नत्र वाढवायचं, शेंडा चालू ठेवायचा, त्याला लवचिकपणा आणायचा. नत्र जर वाढवलं त्या काळात, किंवा जे 5 ppm न द्यायचं, 10 ppm नाही द्यायचं, 100 लिटरला अर्धा ग्रॅमच टाकायचं. सेल डिव्हिजन जी आणि शेंडा चालू राहिलं पाहिजे. शेंडा नत्र थोडस वापरायचं आणि जे वापरायचं. आता बऱ्याच जणाला ह्याच्यामध्ये सुद्धा खरबुजामध्ये क्रॅकिंगचा प्रॉब्लेम येतो. तो कॅल्शियम बोरॉन आपण सोडून हायड्रोस्पीड सोड द्या, कॅल्शियम स्प्रे करू द्या, तरी थांबत नाही. अशा वेळेस काय करायचं, जेचा 5 ppm स्प्रे घ्यायचा आहे, थोडस नत्र वाढवायचं म्हणून जातो क्रॅकिंग. पावसाळ्याचा प्रॉब्लेम असतो. पावसाळ्यात पावसाळ्यात काय होतं, पाणी द्यावं त्यावेळेस का पाणी थांबवं. नाही, पाणी द्यायचं पण वापसा कंडिशनला असेल त्याच वेळेस. साहेब ते तणनाशक 5 ppm 100 लिटरला अर्धा ग्रॅम. तणनाशकचा आवाजच नाही आला मगाशी. कांद्याला रिझल्टच येत नाही तणनाशक. तुम्ही काय करा, ऑलराऊंडर क्रॉप आहे का, ते मॉलिक्युल म्हणजे मार्केटिंग म्हणून नाही, ते तणनाशक मिक्स करायच्या अगोदर पाण्यामध्ये टाका, मग टाका. त्याच्यामुळे तण तर मरेलच तुमचं, पण जो ताण येणार आहे म्हणजे तणनाशक वापरल्यानंतर तो ताणच येणार नाही. आपल्याकडे आहे ना शेड्यूलमध्ये. कशाला? विरांग व्हरायटीला सगळीकडेच प्रॉब्लेम आलाय आणि सेटिंग कमी आहे. आणि दुसरी गोष्ट 90 दिवसापेक्षा जास्त ते पिकायला घेतलंय, त्याच्यामुळेच रेट आहेत. अंगीमुळे प्रॉब्लेम होतो. कशाचा? टोमॅटो न पिकण्याचा. टोमॅटो हा? सगळीकडेच प्रॉब्लेम आहे. बाकीचं साऊथचा जर विचार केला तर तारा तुटायला लागले, एवढं झालं. व्हॅल्यूकर चौधरी साहेबांकडे भेटेल ना. मिळेल. सर आपलं शेततलाव आहे, पाण्याचा पीएच जास्त आहे, 10-10.5 आहे. सोडलेल्या कसं रिझल्ट भेटत नाही आणि त्यावेळेस प्रॉब्लेम आहे. जसं तुम्ही सुरुवातीला सांगितलं काय केलं पाहिजे, कारण कायम पाणी ना शेततलावातूनच वापरावं लागतं. तुम्हाला मग ते ऑटोमायझेशन तर बसवायला लागेल. 5 लाख रुपये खर्च आहे, ते ऑटोमायझेशन मिळतं. त्याच्यामध्ये पीएच पण तुमचा कंट्रोल होईल आणि EC पण कंट्रोल होऊन जाईल. नसेल तर मग तुम्हाला मी सांगितलेल्या उपाययोजनामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त सेंद्रिय खताचा वापर करायला लागेल, बाकी काहीच नाही. आणि जरी लागवड झाल्यानंतर 30 ते 40 दिवसानंतर वापरायचं. तर आपलं जे शेड्यूल आहे हे किती दिवसांनी फॉलो केलं पाहिजे? कशाला? म्हणजे आता समजा 12x होते, हा. हे जे सोडण्याची खते किती दिवसांनी गेली पाहिजे आणि पीठ झालं पाहिजे? म्हणजे 4 दिवसानंतर चालू. आमची ब्लॅक सॉईल आहे. ते तुम्ही देऊ शकता. तुम्ही 8 दिवसांनी सुद्धा दिलं तर तुम्हाला उलटा फायदाच आहे. म्हणजे तुमचं चांगल्या कार्यक्रमाचा खेळ यांनी केलाय. यांनी केलाय. यांनी केलाय सर. चांगल्या कार्यक्रमाचा खेळ. म्हणजे कसं करायचं? ऐका, ही विषय काय आहे, ही स्लाइड किंवा ही लेक्चर, ह्या लेक्चरला मी मग सांगितलं ना, म्हणजे आता ही आपण मी साध्या भाषेत सांगितलं, पण ह्या लेक्चरवरती मी खरंच कंपनीकडून एवढे पैसे घेतो. म्हणजे ही माहिती सांगायला नाही बरं, हे सांगत पीएच कसं कामी करायचं आणि ह्या पीएच वरती कोणता मॉलिक्युल बनवायचं, फॉर्म्युलेशन काय बनवायचं, ह्याच्यावरती 30 लाख रुपये 25 लाख रुपये मी एका मोकलेत. बरोबर. म्हणजे आता पीएच कमी करायचा आहे तर पीएच मुळे काय परिणाम होतो, मातीवरती काय होतो आणि पिकावरती काय कमी होतो, आणि ह्याच्यावरती उपाययोजनासाठी तुम्ही हा मॉलिक्युल तयार करू शकता. आणि ते फॉर्म्युलेशन मी साईटला दिले, त्या फॉर्म्युलेशन साठी मी 25 लाख रुपये म्हणजे आहे माझा तो व्यवसाय. शेतकऱ्यांना पैसे मिळवत नाही, पण तो माझा व्यवसाय. लय महत्वाचा, अतिशय महत्वाचा मॉलिक्युल द्या, बिंदास्त द्या, काय अडचण काय हरकत नाही. हा, मारा, पण फुलबार मारताना पाणी जास्त द्या, नाहीतर ते सुकल्या दिवशी सारखं होईल. म्हणजे हा
हार्मोनिकल चेंजेस होताना ते सुकल्यासारखं होतं. सर येणे नाही ये नाही म्हणजे तो काय 2,4-D कंटेनर 2,4-D हा हार्मोन्स आहे, लक्षात ठेवा. 2,4-D हा तणनाशक नाही, हार्मोन्स आहे. तो हार्मोन्स गेल्यानंतर त्याच्यामध्ये काय होईल, पहिल्यांदा ट्रेस जाणवेल, ट्रेस जाणवल्यानंतर मग तो ट्रेस रिलीज सुद्धा करेल. सुरुवातीला ते काम करेल. लवळा नियंत्रणासाठी तुम्हाला एकच उपाययोजना करू शकताय, रानपडीत ठेवणं, बाकी काय सुद्धा नाही. कांदा उत्पादन झाल्यानंतर सोयाबीन कमी होते. कांदा काढणं आपण टोमॅटो आणि शिमला होती. आता आमच्याकडे जमीन थोडीच आहे. आमचं उत्पादन म्हणजे कांदा महत्वाचा विषय. कांदा हाती बी होतो. म्हणजे मी तुम्हाला सांगितलं काही ते 50% उत्पादन येते, ते 100% पण मी नेऊ शकतोय. हे महत्वाचं कारण आता उत्पादन घटत चाललंय. आमच्याकडे जमीन क्षेत्र कमी असल्यामुळे 10 वर्ष झाले कांद्याचे 20 वर्ष झाले कांद्याचे. मग ते आपण रिकव्हर करायला लागलोय, म्हणजे ते उत्पन्न 50% आलं तर पुन्हा 100% नेलं. आलं पाहिजे वाढलाय त्याच्यामुळे खर्च वाढत चालला. कांदा जर करायचा सोयाबीन करायचंच नाही. नाही सोयाबीन करू शकतो असं नाही. प्रश्न होता त्यांचा की सोयाबीन आमचं उत्पन्न बाकीच्या मराठवाडा ह्यांच्यापेक्षा उत्पन्न आमचं घटतंय, म्हणून तो प्रश्न होता. सोयाबीनचं उत्पन्न सुद्धा त्यांच्या एवढं घेऊ, पण त्याला प्रॉपर आता तुम्ही सोयाबीन करताय आणि तिकडे जातच नाही, डायरेक्ट काढायला जात, पुढे तर करणं गरजेचं. तर आम्हाला त्यासाठी उत्पन्न वाढण्यासाठी उपाययोजना आधीच काय करावं लागेल? आधीच एक वाढीसाठी लगेच तुम्ही विसरण देणार आहे का? नाही देणार. 15 दिवस तुम्हाला कुजलेलं शेणखत अगोदर 6 महिने तयार करायचं, बाकीचे ट्रीटमेंट मध्ये वेगळे आतापासून. सर ऐका ना साहेब, एक शेवटचा प्रश्न. रोप आम्हाला तुमच्याकडून आणायची शिमला, तर आम्हाला किती दिवसात यावं लागेल? तुम्हाला कधी रोप लागवड करायची? एप्रिल 10 मग आता तुम्हाला या 15 दिवसात करावं लागेल. पुढच्या आठवड्यात आलो. धन्यवाद. सर पीएच आणि सिमेंटर कोणतं चांगलं? आता त्याला इरिगेशनचं जे सिस्टीम आहे ना, ती कोणती चांगली? जैनचे का नाही ऑटोमेशन. हवा जैन तर एक नंबर आहेच, त्याबरोबर नेटापिन पण घेऊ शकता आणि कोठारी पण, या तिन्ही चांगले आहेत. जैन, नेटापिन आणि कोठारी या म्हणजे आता मल्टीनॅशनल सुद्धा ह्या काम करतील, म्हणजे वेगवेगळ्या देशामध्ये ते पूर्ण पीएच वगैरे एसी वगैरे मेंटेन होते. पीएच पाण्याचा आजच्या पुढे ना, ते आता लय डिटेल मध्ये होतं आणि सगळं माईकनं आता मी काय करतो माहिती आहे, ही स्लाइड पुन्हा एकदा सोशल मीडियावरती म्हणजे युट्यूब आणि फेसबुकच्या ह्याच्यातून मी ती करून टाकतो क्लिअर आवाजामध्ये. मी माझ्या लॅब मध्ये बसतो किंवा ऑफिस मध्ये बसून एकदा ही मुद्दे घेऊन एकदा तुमच्यासाठी, त्यावेळेस मी अगोदर 3-4 दिवस सांगतो ही मुद्दे तुम्ही. आमच्या कमी पीएचच्या जमीन नाही, आमच्या जास्त पीएचच्या जमीन मग मी म्हणून मी जास्त अनुषंगाने ते सांगितलं की तुमच्या क्षारीय आहेत जमीन, म्हणूनच मी मुद्दे क्षारीयचे उचलले होते. म्हणजे मी आज सकाळी फिरल्या लक्षात आली, इथल्या पण महाराष्ट्रात सगळीकडे क्षारीयचा, आमलीय कुठेच नाहीत जमीन, फार कमी प्रमाणात आहेत. कोकणात आहेत तेवढ्या, कोकण वगळता आपल्या बाकीच्या इकडं महाराष्ट्रभर क्षारीयच आहे. समस्या ती पिकं त्याच्यातच करायची. आता मी लेक्चर घेताना त्याच्यावरती उपाययोजना बी सांगतो, एखादा मॉलिक्युल स्पेसिफिक सांगतो. आता मला कार्यक्रमात कोणत्या मॉलिक्युलचं नाव घेणं पण आपल्या पर्सनल लेक्चर मध्ये द्या ना तुम्ही. पर्सनल लेक्चर मध्ये देतोय, कारण ते माझ्यावर पी बंद नाहीत, म्हणजे काय समजा अनावधानाने मी उचला टाकलेले त्याच्यावर मग हे काय करायला लागले? उसाला टाकलेला आहे का तुम्ही? तर आता तुम्हाला काय करायचं आहे, एच कार्बन म्हणून मिळेल, तो घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये गुळ 5 किलो, 4 किलोचे ते मिळेल पिशवी, 4 किलो गुळ, 5 किलो गुळ, 5 किलो साखर आणि इष्ट जी दारू करण्यासाठी वापरली जाते तेव्हा बेकरीमध्ये वापरली बघा. एच कार्बन 4 किलो, गुळ 5 किलो, साखर 5 किलो आणि इष्ट जी बेकरीमध्ये वापरली जाते ती 3 ते 4 दिवस भिजत घालायचे, त्याने फर्मेंटेशन होईल आणि ते सोडून द्यायचं एकराचं. काय साखरेमध्ये ऑर्गॅनिक कार्बन आहे आणि एच कार्बन, गुळ, साखर ह्याचं फर्मेंटेशन झाल्यामुळे जमिनीत जे मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत ते वाढणार आहेत आणि तुमचं जे जमिनीचं फिक्सेशन आहे ते झालेलं फिक्सेशन बाउंड ब्रेक करायचं काम ते करतं. म्हणून एच कार्बन सोडल्यानंतर रिझल्ट डोळ्यात दाखवत. म्हणजे मी सांगतो कधी कधी निम्या प्लॉटला एकरच्या प्लॉटला निम्या प्लॉटला अर्धा एकरला सोडणार, अर्धा एकरला सोडणार, ते डोळ्यांना दाखवण्याचं एकच कारण आहे की सगळंच मोकळं करून टाक.
पण तो मॉलिक्युल चुकीच्या पद्धतीने जातोय. चुकीच्या पद्धतीने म्हणजे शेतकरी वापरायच्या ऐवजी ते कंपनीवालीच फॉर्म्युलेशन आम्हाला भेटतच नाही कारण मिळतच नाही. म्हणजे टोमॅटोच्या पिरियड मध्ये आम्ही जवळजवळ महिना दीड महिना ऐका, त्याच्यामुळे कितीतर जणांचं द्राक्ष पिकाचं सुद्धा नुकसान झालं एच कार्बनमुळे. म्हणजे न जाण्याने अक्षरशः शेतकऱ्यांच्या कितीतर जणांच्या म्हणजे हे एखाद्या मॉलिक्युलवर ते प्रेम किंवा डोळ्यातून पाणी सुद्धा काय काय जण माझ्या पुढे गाडी आम्हाला मिळतच नाही. आम्हाला तेवढं पाठवा असं पाठवायचं. ह्या सगळ्या बॅक्टेरियाचं सर ऐका ना, 20 मे नंतर कोणत्या वाहनाची निवड करू शकतो? मोठा सेगमेंट काय छोटा. मग तुम्ही 20 मे नंतर इंडस किंवा नेत्राज किंवा ही बारबी सुद्धा चांगली आहे. म्हणजे हे यांच्या कार्यक्रमाचा आहे म्हणून विषय नाही. पण काय आहे, जे इंट्रोनोड आहे ते ठराविक अंतरावरती पडते. म्हणजे जास्त पडत होते पण आपण ती ट्रीटमेंटने ठराविक अंतरावरती पाडलेत. आणि ह्याच्यामुळे काय होणार आहे, जी दाटण आहे, दोन फळं एकमेकाला चिटकणार आहे ती चिटकत नाहीत. व्हायचा साईज आकार आहे, फक्त एकच प्रॉब्लेम व्हरायटीचा कलर नाही. नाहीतर ही व्हरायटी शेवटच केला. याच्यामध्ये समजा जास्त पाऊस होते बेल्ट पाऊस खूप जास्त त्या बेल्टला काय प्रॉब्लेम येऊ शकतो नाही इंग्लिशला प्रॉब्लेम येणारच आहे. बॅक्टेरियल ब्लाइटचा प्रॉब्लेम सगळ्यालाच येणार आहे. कोणती लावा? हा? कोणती लावा. पण आपण काय करायचं त्यावेळेस असं आपण ट्रीटमेंट द्यायचं की ती रफनेस राहिली पाहिजे. म्हणजे तुमच्या दिशेवर ते झालं की जमीन कोणती निवडा? निचरा होणारी जमीन पाहिजे. काळवट जमीन. काळवट जमीन नको. आजूबाजूला टोमॅटो असतात 20 मे नंतर, सोयाबीन असतो, ऊस असतो, त्याचं काय प्रॉब्लेम? आता त्याच्यावरती त्याच्यावरतीच ते थ्रिप्स आहे ते इकडे येणारच आहे. पण त्याची आपण लाईफ सायकल सारखी ब्रेक करतच राहायला. ओपनला थोडास परिणाम होऊ शकतो. जुळल म्हणजे ओपन तुमचं ट्रीटमेंट असल्यावर विषय नाही काही. 500 रुपये स्टाम्प आणा लिहून देतो. फेल गेली आहे जबाबदार जमलं. ब्लॅक स्ट्रीपवर काहीतरी निघालं प्रश्न आहे. मला जर उत्पन्न त्याच्यामुळे घटत आहे. पण एक पण स्प्रे आणि एक पण ड्रिप चुकवायचं नाही. सगळे एकमेकावर डिपेंड आहे. ध्यानात ठेवा, जर तुमच्या पिकात इम्युनिटी पॉवर जास्त असेल तर तुमच्या पिकावरती कोणतेच रोग अटॅक करत नाही. आपण नेमकंच काय करतो, ड्रिपचं थांबूया, साहेबांची स्प्रे घेऊया. म्हणजे असं बऱ्याच जणच होते. तर मेन पायाभरणीच आहे की ड्रिपच खतं जाणं गरजेचं, अतिशय गरजेचं. वेळ मॅनेज होत नाही ब्लॅक सॉइल मध्ये 8-8 दिवसांनी 8-8 दिवसांनी द्या तरी काय हरकत नाही. स्प्रे 4 दिवसांनी घ्या, पण टप्प्याटप्प्यानेच द्या. बुलेट गननी वापरायची. बुलेट गन आहे लक्षात, जास्त आंघोळ घालायची, प्रमाण कमी घ्यायचं, आंघोळ घालायची. तुम्ही ज्यावेळेस पाणी देताय 15-15 दिवसाला कांद्याला, त्यावेळेस तुम्ही ही करू शकता. पाण्याबरोबर 2 मिनिटं इकडे कॅमेरा माझ्याकडे. नमस्कार शेतकरी मित्रांनो, कार्यक्रम लाईव्ह होता पण जरा थोडासा हॉलचा प्रॉब्लेम आणि माईकचा प्रॉब्लेम म्हणजे स्पीकरचा, त्याच्यामुळे बरेच शेतकऱ्यांना ते ऐकायला म्हणजे हॉलमध्ये बसून सुद्धा ऐकायला मिळालं नाहीत. मुद्दे कव्हर करण्याचा प्रयत्न केला पण बऱ्याच शेतकऱ्यांना त्यातील मुद्दे सुद्धा समजले नाहीत. त्याच्यामुळं हे मुद्दे मी पुन्हा ऑफिसमध्ये घेऊन म्हणजे चांगल्या ह्याच्यामध्ये म्हणा हॉलमध्ये घेऊन किंवा आपल्या ऑफिसमध्ये घेऊन हे मुद्दे कव्हर करतो आणि याचा पिकावरती काय परिणाम होतो आणि याचा शेड्यूल मध्ये काय फायदा होतो हे मला सांगायचं होतं. पण हे जे सिस्टीम आहे थोडक्यात म्हणजे आता त्याच्यामुळे थोडासा गोंधळ झालाय. तर हे लेक्चर मी पुन्हा सांगण्याचा प्रयत्न करेन. मी त्याच्यासाठी अगोदर 3-4 दिवस तुम्हाला लेक्चर लाईव्ह होणार आहे असं सांगेन. त्यावेळेस तुम्ही सगळ्यांनी जॉईन व्हायचं आहे. आता अजून प्रश्न उत्तराचा कार्यक्रम आहे, त्याच्यातून तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळू शकतं, ऐकायचं आहे. लाईव्ह वाल्यांना तर काहीच ऐकू गेलं ना. अरे हा काहीच ऐकू आलं नाही. आमचं काय नियोजन आहे, सुरुवात अशी आहे का आपण मल्चिंग पेपर असेल तो मल्चिंग पेपर हा जमिनीच्या खाली गेला पाहिजे का उघडा राहिला पाहिजे? उघडा राहिला पाहिजे. बघा 5-5 फुटावर पूर्ण मोजवा. तुम्ही तुमच्याकडे लेबर नसेल ट्रॅक्टरने पूर्ण मोजून घ्या, पण 5-5 फुटावरती त्या बाजूला आणि ह्या बाजूला छिद्र पाडून घ्या.
हे मुद्दे तुम्ही विचारायला पाहिजेत, पण ही आवाज उठतोय का? काहीच करत नाही सर. बोलतो ना, एकही शब्द आवाज ऐकत नाही. चुकीचं नाही. हे झालं, गडबड झाली. काहीच बोलत नाही. सर ऐका ना, तुम्ही जे आताचे हे करता म्हणजे जो बेसळ डोस त्याच्यामध्ये एमओपीचा वापर आहे. एमओपीच्या ऐवजी एसओपी चालणार नाही. एसओपी घेऊ शकताय. म्हणजे या जमिनीवरती क्लोराईड, जर तुमच्या जमिनीत क्लोराईडचं जर प्रमाण वाढणार असेल तर तुम्ही एमओपी टाळायचा आहे, मग एसओपीचा वापर करायचा. आता तुम्ही जर एकरी एमओपी जर द्यायचं झालं वर्ष, तर किती डोस टाकला पाहिजे? म्हणजे एकरी आपण पाण्याचा, कांद्याचा आपण विचार करतोय ना, ढोबळीचा. जर तुम्ही 3 बॅग टाकल्या तरी चालू शकते एमओपीच्या. कारण पोटॅश बघा, पोटॅश जास्त असणं गरजेचं आहे. पोटॅश जास्त असेल तर तुमचं साईज पण होईल आणि तुमच्या झाडामध्ये इम्युनिटी पॉवर पण राहील, परिणाम रोग कमी येतील. आणि जर मुळातच मातीमध्ये 3% जर पुढं पोटॅश, मग ते पोटॅश 3% असेल तर पोटॅश देऊच नका. तुम्ही कशाला देता? देऊच नका. म्हणजे सॉइल टेस्ट मध्ये जर तुमच्या, मग आता ते जर फिक्सेशन झालेलं असेल तर मी मगाशी सांगितलेलं ती मुद्दे तुम्ही लक्षात घ्यायचं. मग ते क्लोराईड युक्त पोटॅश असेल, एमओपी मध्ये तेच आहे. ऐका ना, आमच्या परिसरात आहे ना, मुळात 2.5% पुढे कमीत कमी सगळ्यात पोटॅश काय होतं, अवेलेबिलिटी कमी होईल. मग आता तुम्हाला काय करायचं आहे, केएमबी आहे म्हणजे पोटॅश सोल्युबिलायझिंग बॅक्टेरियाचा वापर करायचा आहे. तो डायरेक्ट वापर करायचा नाही. तो कसा तयार करायचा लक्षात घ्या. तो शेणखतामध्ये ग्रो करा पहिल्यांदा, म्हणजे केएमबीचा. मग केएसबी पण म्हणतं. केएमबी काय करायचं, गांडूळ खतामध्ये किंवा कुजलेल्या शेणखतामध्ये टाकून घ्यायचं, त्याची भट्टी लावायची आणि ते जमिनीमध्ये टाकून द्यायचं. ऑटोमॅटिक तुम्हाला अवेलेबल होऊन जाईल. म्हणजे हा जैविक उपाय आहे. आणि जर तुम्हाला केमिकल उपाय असेल तर मी ऑलरेडी ते बी येते, म्हणजे कशात स्टिम्युलंट मध्ये बी येईल, नाहीतर तुपांमध्ये बी येईल. म्हणजे उदाहरणार्थ एक सांगायचं, म्हणजे काही गोष्टी सगळ्याच मी एक्सपोज नाही करू शकत किंवा सांगू शकतो. साहेब तुमचं शेड्यूल चालू आहे आता 1 महिन्याची काकडी गोष्टी बेडवर आहे, थोडापासूनच काकडी गोष्टी बेडवर आहे, फ्रेश बेड नाही जुन्या बेडवर चांगली आहे. जुना बेड पहिले खोडापासून पहिले पानापासूनच काकडी 1 खोडापासून महिन्याची काकडी. तिसरं पीक आता बघा, एकाच बेलची. अरे वा. पहिली शिमला होती नंतर बोंडाचं आणि आता आपली काकडी. 5 पीक आपण गेलं. एसओपी जर द्यायचं झालं, एमओपीला ऑप्शन, एसओपी कितीला पाहिजे? त्याच्या निम्म दिलं तर चालू शकतं. नाही एमओपी आपण 3 बॅग कांद्याचा विचार जर केला तर एमओपी किती गेला पाहिजे? 2 डोस 2 डोसामध्ये म्हणजे काय, आपण आता बघा 15-15 किलोचे डोस आपण पाण्याबरोबर देऊ शकतो किंवा 25 किलो सुद्धा देऊ शकतो. म्हणजे एक बॅग 2दा देऊ शकतोय. म्हणजे 10-10 दिवसाच्या किंवा 15-15 दिवसांनी तुमचं पाणी जात असेल. आणि तेच जर एसओपी तुम्हाला द्यायचं असेल तर त्याच्या निमाच डोस घेतला तरी चालेल तुम्हाला. आणि याला सिग्नल द्यायचे असेल, आता काय आहे, त्याच्यात लिचिंगचा पण प्रॉब्लेम आहे. एमओपी आपण का द्यायला सांगतोय की ते लिच आउट होत नाही किंवा लगेच ही होत नाही. तसं एसओपी लगेच होतं. मग त्याच्याऐवजी आपण काय करू, 0.50चा वापर ह्याच्यामध्ये करून घेऊ आपण, वॉटर सोल्युबल 350 आहे हा, 3 करू. काही आता ट्रेंड आहे बाबा एमओपी टाकून एमओपी मध्ये सल्फ्युरिक ऍसिड टाकून वापरतात. एसओपीच होतं ना. आता ते एसओपीच होतं बरं का, हायड्रोक्लोरिक ऍसिड तयार होते. एसओपी नाही होते. एसओपी नाही होत. एसओपी होत नाही. ऐका तुम्हाला सांगतो, त्याच्यामध्ये थोडंसं सोडियम आणि क्लोरीनचं प्रमाण घटलं जातं. त्याच्यासाठी ते वापरलं जातं. म्हणजे त्याची ट्रीटमेंट आहे. म्हणजे आता सांगायचं झालं तर त्याच्यावर 1 तासात सुद्धा लेक्चर होईल. आपण कॉम्पॅक्ट होते. 2 मातीच्या कणातलं अंतर वाढायला शेणखत लागतं आणि जिप्समचा वापर करा. जिप्सम वापरल्यानंतर जमीन एवढी भुसभुशीत होते की बस, फक्त चांगल्या कंपनी जिप्सम. पण सल्फर जास्त वापरल्यानंतर जे मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत उपयुक्त जे आहेत त्या अनुपयुक्त सगळ्याच
मरून जाते. जिप्समचा वापर कधी करावा? सुरुवातीलाच करायचा म्हणजे जमीन तयार करताना. कांद्याच्या पिकाच्या आधी करता चालेल. काय म्हणतात की बाबा तो उन्हाळ्याच्या वेळीच झाला पाहिजे, त्यामुळे उन्हाळ्याच्या नंतर करतो त्यामुळे अगोदर केला जमीन म्हणजे आपली तयार करायच्या अगोदर केला तरी चालू शकतो किंवा एक साधारणपणे किती जिप्सम वापरावं? आता काय 7 बॅगापर्यंत म्हणजे त्याच्यावरती पीएच आणि ईसी किती आहे त्याच्यावरती आपण ठरवायचं की कधी कधी मग मी मगाशी काय सांगितले चांगल्या कंपनीचं जिप्सम घे. जिप्सम आता चांगल्या कंपनी तुमच्याकडे कोणते त्याच्यामध्ये रेट डिफरन्स येतो आणि त्याच्या पूर्ण वाढावणी आता तुम्हाला सांगतो जिप्सम फॉस्फरिक ऍसिड काय होते. फॉस्फरिक ऍसिड काय कंपनीचं 5 लिटर 500 रुपयाला बी आहे आणि काय कंपनीचं 5 लिटर फॉस्फरिक ऍसिड म्हणजे किती बघा 350 रुपयाला काहीतरी किलो आहे असं बी आहे. म्हणजे आता कसं काय शेतकऱ्यांनी काय समजायचं ते बोलतो का आता दुसरं पण एक आपलं सपोर्ट आपण बरोबर येतं ना साहेब ते 115% काय प्युरिटी 600 रुपये किलो आहे, पण त्याचे रिपोर्ट पण दिसतात डोळ्याला. असं ना हा. एवढ्याच किमतीचं द्या तरी सुद्धा तुम्हाला त्याच्यापेक्षा रिझल्ट चांगला मिळेल. साहेब एक शंका आता आपण आपल्या शेड्यूलमध्ये 10-20 किलो दिले. सिलिकॉन तर समजा यासारखंच आहे आपल्याकडे. सल्फर आहे की डीएपी परत 20 किलो दिले, सल्फर दिले, सिसिलो पण हे 20 किलो एकरी कसं काय द्यायचं? हे किती कितल्या कुठल्या पिरियड मध्ये द्यायचं? त्या काय काय घे हे प्रत्येक पाण्याच्या पुढे द्यायचं आहे. हे वाढवून दिलं तर चालेल. हा पण आपण हे सामान्य शेतकऱ्याचा विचार केला स्टँडर्ड असं ही स्टँडर्ड माफ झालं माफ झालं. हा शशांक हे त्या साहेबांचं म्हणणं असं आहे का प्रत्येक पाण्यावर दिलं किंवा 15 दिवसाच्या गॅपने दिलं तर द्या किंवा 20 किलो 25 किलो द्या. म्हणजे तुम्हाला समजा 1-2 बॅगा टाकायला का नाही आणि 20 किलो ते पूर्ण नाही ना साहेब क्षेत्राला. म्हणजे तुम्हाला प्रत्येक पाण्याच्या दरम्यान आता हे तुम्ही वाढवू शकताय. माझं काय म्हणणं आहे हे फिक्सेशन होऊ नये किंवा लीच आउट होऊ नये म्हणून टप्प्याटप्प्याने द्यायचं आहे. पण हे तुम्ही 10-20 बॅगा सुद्धा दिल्या तर काय हरकत नाही. तुम्हाला उत्पन्न काढायचं आहे तर तुम्ही द्या. मी एक आयडियल विचार करून दिलाय म्हणजे सामान्य शेतकऱ्यापासून जास्त खर्च करणाऱ्या शेतकऱ्यापर्यंत दिलेला आहे. म्हणजे आता ह्याला लिमिट नाही. कांद्याला रेट जास्त आहे 5 बॅगा सुद्धा वापरू शकताय. शिमल्याला रेट आहे 5 किलोचा डोस 25 किलो सुद्धा वापरू शकताय. बसवून देतो. तेवढे कारण मागच्या वर्षी एकदम खतरनाक आली. ठीक ठीक. सिलिकॉनचा किती वापर झाला? कंपनी आहे का सिलिकॉन चांगली पण म्हणजे नाव घेणं चुकीचं आहे. एसआरपी पण चांगलं आहे. दोन्ही पण आहे म्हणजे मी दोन एसआरपी किंवा अजून ह्याच्यापेक्षा तुम्हाला चांगली कोणती कंपनी वाटत असेल 100%. 5 फुटाचा जर बेड असेल तर डिस्टन्स काय असेल पाहिजे? 1.5 फुटच. 1.5 फूट म्हणजे 8 फूट जर केला तरी 1.5 फुटच समोरासमोर आणि याच्या झिगझॅग पद्धती. झिगझॅग कारण काय जर तुम्हाला दोन याचं पण अंतर ते पण 1.5 फूट. 1.5 फुटांसमोर 9 इंच होणार. म्हणजे असं लावत गेलं तर 9 इंच दिसणार आणि ते असं करत गेलं तर 1.5 फूट दिसणार. हा क्रॉस 1.5 फूट होणार. आता मी तुम्हाला सांगितलं की ऑलराऊंडर क्रॉप आहे म्हणजे तो विषय काय होता ध्यानात ठेवा. मला शेतकऱ्यांचे पैसे वाचवायचे होते. पीएचबी ला, स्टिकरला, ऑर्गॅनिक कार्बनला, सिलिकॉनला, ट्रेस रेजिस्टन्स आणि अँटी रेजिस्टन्ससाठी 12 रुपये प्रति लिटरला खर्च येतो. सगळे सेपरेट घेतला जातो. तो मॉलिक्युल गॅजेट मध्ये हे 4 वर्षापूर्वी माझ्या डोक्यात संकल्पना आली. आज तुम्ही नुसता पीएच बॅलन्सर स्टिकर वरती जर मार्केटमध्ये घ्यायला गेला तर 2 रुपये खर्च येतो प्रति लिटरला. पण माझ्या डोक्यात होती की शेतकऱ्यांचा खर्च आपल्याला वाचवायचा आहे आणि मी ऍग्रिकल्चर क्षेत्रात मध्ये आलोय. मी एका शेतकऱ्याचा मुलगा आहे तर मला शेतकऱ्यांचे पैसे वाचवायचे तर मी काय करू शकतो. 3 वर्षापासून पण गव्हर्नमेंटचा कुठला नियमच नव्हता. ह्या गव्हर्नमेंटच्या नियमामध्ये काय बसलं जाते तर हे बसवून आता ते लॉन्च केलेलं आहे. नुसते 1 रुपये 30 पैशात ते प्रति लिटरला आहे. तो 12 रुपये खर्च. ते 250 लिटरचं पॅकिंग आहे. ते 100 लिटर वापरायचं. 250 ग्रॅमचं आहे. त्याच्यामध्ये 3 पाऊच येतात. 250 ग्रॅमचं पॅकिंग आहे. 3 पाऊच येतात. 100 लिटर साठी वापरायचं आहे. 130 रुपयाला पाऊच मिळतो तुम्हाला 250 ग्रॅम. तुम्हाला कांद्याला